क कमळाचं तळ घेऊन यायचा, क कमळाचं तळ घेऊन यायचा, खच अगदी खरं वाटत राहायचं, खच अगदी खरं वाटत राहायचं आणि थुई थुई नाचत यायचा मोरासारखा. उजव्याने एक एक घास हळूच तोंडात टाकायचा, उजव्याने एक एक घास हळूच तोंडात टाकायचा, डाव्याने मात्र बघत बसायचं. टिळक, तुम्ही चौपाटीवर इथे कशासाठी उभे आहात? अहो, पाणीपुरी भेळपुरी खाणं हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि आम्ही तो रोज मिळवणारच. सर्वांना माझा नमस्कार. आणि मला या आजच्या समारंभाला, कार्यक्रमाला इथे निमंत्रित केलं याबद्दल यादव यांचे मी मनापासून आभार मानतो. लहान मुलं, विशेषतः तळागाळातली ज्या म्हणून आपण, ज्यांच्याकडे कुठलंही नाहिरे वर्गातली सगळी जी माणसं आहेत, मुलं आहेत, त्यांच्यासाठी काम करणारी संस्था, तर हे खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि नुसतं इथेच नाही तर वेगवेगळ्या ठिकाणी डोंगरपाड्यामध्ये आदिवासी किंवा अशी जी पालात याच्यात राहणारी मुलं, तर त्यांच्यासाठी हा असा सशक्त सिनेमा ते मुलांना आवड निर्माण करतात, ही खूप मोठी गोष्ट आहे. महाराष्ट्रातल्या तमाम सगळ्या जनतेच्या वतीनं मी त्यांचे, मराठी जनांतर्फे तुमचे आभार मानतो खरोखर. आता मी 4 महिने लंडनला होतो, आत्ता 3-4 दिवसच आले आणि हा माझा पहिला कार्यक्रम आहे आज जाहीर स्वरूपाचा भारतातला. तर तिथलं वातावरण म्हणजे फर्स्ट वर्ल्ड कंट्रीज. आता 20-25 वर्ष मी जातोय येतोय, दोन्ही मुली तिथे असल्यामुळे आपल्याला सगळं खूप छान असं वाटतं. पण परिस्थिती अशी आहे की विशेषतः भारतीय, एशियन वगैरे लोक नव्हे, पण मूळ ब्रिटिश लोक, त्यांची जी मुलं त्या कौन्सिलच्या शाळा असतात, तर आई वडील असे घरात ड्रग्ज घेऊन पडलेले असतात. मुलं जी आहेत त्या मुलांना, परवाच यायच्या आधीच ऐकलेला हा किस्सा, की त्या शाळेतल्या शिक्षिका त्या घरोघरी जाऊन त्या मुलं का नाही आली, तर त्यांचं जे काय निरीक्षण आहे की त्या मुलांना रात्री जेवण मिळत नाही. मग ती सकाळी उठून ते कसं तयार होत ती जेव्हा येतात तेव्हा शाळेमध्ये काही चॅरिटी यांच्याकडनं त्यांना ब्रेकफास्ट मिळतो, तेव्हा त्यांना पोटात जेवण मिळतं. म्हणजे आपण काय म्हणूया की हे भारतामध्ये आहे, तर भारतापेक्षाही वाईट परिस्थिती ही अनेक ठिकाणी युरोपीय देशात किंवा फर्स्ट वर्ल्ड कंट्रीजमध्ये देखील हे वास्तव. आणि तिथल्या गोरे आपण म्हणूया, तर त्या वंशीय लोकांच्या घरात, म्हणजे तरुणाईमध्ये किंवा यांच्यामध्ये, की शाळांच्या बाहेर जे ड्रगच्या पुड्या घेऊन किंवा हे घेऊन जे काही आज संबंध प्रत्येक याचा आपल्याला त्याची कल्पना देखील नाही आहे. तर अशा सगळ्या मुलांसाठी काम करणाऱ्या आपल्या चिल्लर पार्टी, त्यांना मी पहिल्यांदा खूप खूप त्यांचे आभार मानतो, धन्यवाद देतो. आणि त्यांच्या मागे उभे राहणारे जे कोणी धनिक किंवा असे सगळी जी मंडळी आहे, तर त्यांनाही मी शुभेच्छा देतो. तुमच्या अर्थार्जनातला काही भाग तुम्ही या कार्यासाठी आपला राखून ठेवावा अशी सदिच्छा व्यक्त करतो. आणि ज्या एका गेल्या शतकातल्या थोर विचारवंत आणि वेगळा विचार मांडणारे, विद्रोही किंवा असं आपली बुद्धीला अशा झिंजणे आणणाऱ्या अशा एका विचारवंताच्या जयंतीच्या निमित्तानं तुम्ही मी त्याला पात्र आहे की नाही खरंच सांगतो, हे व्यक्तिमत्व इतकं मोठं होतं. आणि काय आहे की हे विचार पचवणं ही फार अवघड गोष्ट आहे. एखाद्या गोष्टीकडे अनेक अंगांनी बघता येतं, तर त्यातलं वेगळ्या अंगानं कुणीतरी बघायला लागला की काय होतं ते. अशी उदाहरणं आपल्या देशामध्ये ही अशी आहेत. येणारा काळ कसा असेल, आत्ता थोडंसं माईकचा आवाज एकदम वाढला म्हणजे काही वेळेला माईक एकदम निघूनही जातो, तर आवाज केव्हा बंद होईल हेही सांगता येत नाही आपल्याला. असे दिवस पुढे येतील की काय, काही सांगता येत नाही ना,
की समाज हा कुठल्या पद्धतीनं कुठे जाईल हे आपल्याला आत्ता काही आत्ता जे आपण म्हणतो ना, ज्या पद्धतीनं आपण बोलतो, आपण लिहितो, आपण संपादकीय लिहितो किंवा हे लिहितो, ते संपादकीय एखाद्या वेळेला मागं घेण्याची सुद्धा वेळ येण्याचे प्रसंग महाराष्ट्रात अलीकडे घडलेले आहे. म्हणजे मी असं बोललोच नाही किंवा मी असं म्हटलंच नव्हतं. तर हे अशा पद्धतीच्या एका वास्तवाच्या उंबरठ्यावर आपण उभे आहोत आणि त्यासाठी तुम्ही काम करत आहात. तुम्हाला माझा सलाम. तर मी जेव्हा 80-79 किंवा 70च्या आसपास, त्याच्याही आधी 69-70 मध्ये मी वाईवरनं BCom झाल्यानंतर मुंबईला गेलो आणि वाईसारख्या शहरातून एखाद्या छोट्या तालुक्यासारख्याच्या, आणि ते सुद्धा 50-55 वर्षापूर्वी, एखाद्या मुंबईसारख्या शहरात झाल्यानंतर जे काय आपल्याला एकदम म्हणजे कोल्हापूर सुद्धा काहीतरी खूप मोठं आहे असं वाटावं, अशा त्या वाई गावातनं मी जेव्हा मुंबईला गेलो तर त्याची रस्त्यावर राहणारे जे सगळे लोक आहेत त्यांची एक कविता सुरुवातीला माझ्याकडून लिहून झाली. इथे नामदेव ढसाळचे हे सगळे शब्द आहेत इथे. आणि तो काळ असा की मी आणि नामदेव आम्ही सगळा प्रवास आमचा सुरुवातीचा एकत्र झालेला आहे. हे मी सहसा कुठे उगाच बोलत नाही वगैरे, पण मी नवाब चाळीमध्ये त्याच्या आईच्या हातचं जेवलंय आणि तो बोरिवलीला माझ्या आईच्या हातचं जेवलेला आहे. अगदी गोलपीठाच्या प्रकाशनाच्या वेळेला आम्ही जे चौघं, दुर्गाबाई भागवतांपासून नारायण आठवले आणि हा भाऊ उपाध्ये, आम्ही तिघं चौघं जण आम्ही व्यासपीठावर त्याच्या प्रकाशनाला होतो. आणि त्यानंतर नामदेवजी जी सगळी झेप पुढे राजकीय सगळा प्रवास, टाइम किंवा त्या टाइम अमेरिकेतलं मॅगझिन त्याच्या फ्रंट पेजवर नामदेवचा फोटो आलेला तेव्हा, त्यानंतर त्याचा आणि माझे रस्ते वेगळे झाले कारण ते राजकीय प्रवास त्याचा सुरू झालेला होता. त्या नामदेवच्या या ओळी इथे आहेत. तर असं सगळं जगणं त्याच्याबरोबर मी त्या झोपडपट्टीतलं आमच्या इथलं, मी ज्या सँडर्स रोडमध्ये काम करत होतो तिथल्या मस्जिद बंदरच्या, तिथेच रस्त्यावरच लोकांची लग्न होतात आणि त्यांना रस्त्यावरच राहतात. तर अशा लोकांची एक कविता लिहून द्या. आता ही कविता आहे की नाही हे कदाचित तुम्ही आधुनिक समीक्षा शास्त्र त्याला कविता म्हणेल न म्हणेल ती गोष्ट निराळी. आम्ही पेटवतो चुली शिमला फळांच्या रिकाम्या पेट्या फळकुटे पळवून. आम्ही पेटवतो चुली शिमला फळांच्या रिकाम्या पेट्या फळकुटे पळवून आणि भाजतो भाकऱ्या खतखदवतो रस्सा अल्युमिनच्या पातेल्यात सूर्याच्या साक्षीने उघड. तुम्ही बघाल तर ते चक्क त्या क्रॉफर्ड मार्केटच्या समोर 3 दगड असे ठेवून तिथं ते त्यांचा रस्सा बिस्सा उकळत असतो. हे मी अनेक वर्ष, कारण मी बँक ऑफ बडोदात होतो, माझं ऑफिस तिथे होतो. भाजतो भाकऱ्या खतखदवता रस्सा अल्युमिनच्या पातेल्यात सूर्याच्या साक्षीने उघड. आमच्या चुलीचा धूर अडवू शकत नाही त्रिबेरो. तेव्हा पोलीस कमिशनर होते. अडवू शकत नाही त्रिबेरो, तो जातो सरळ अवकाशात श्रीहरी कोट्याच्या अग्निबाणासारखा. श्रीहरी कोट्याच्या अग्निबाणासारखा तुम्ही धंदडत ततड करत नाचत जाता रात्री बोडख्यावर बत्त्या लावून फुलांच्या मोटरीतून नवरा नवऱ्या नेता उत्सवित संभोगासाठी आणि पैसे नोटा उधळता आमच्यावर. तुम्ही स्टेशनात प्लॅटफॉर्म बांधता आमच्यासाठी. तुम्ही स्टेशनात प्लॅटफॉर्म बांधता आमच्यासाठी. मान्सूनच्या मुसळधार पावसात तुम्ही आमचे मायबाप. मान्सूनच्या मुसळधार पावसात तुम्ही आमचे मायबाप. तुम्ही इतिहासात तुमची नावे अजरामर असोत. इतिहासात आमचे अंगठ्याचे ठसे अजरामर असोत. इतिहासात आमचे अंगठ्याचे ठसे अजरामर असोत. आम्ही सूर्यनारायणाला प्रार्थना करतो जे तुझ्याजवळ 9 इंची भिंतीच्या आणि शिमेटात कालवलेल्या खडीच्या शिगांच्या थरा खालून करुणा भागतात तुझी आणि गायत्रीचे परश्चरण करतात तुझ्याकडे काळ्या चष्मातून पाहत. त्यांनाही तू सुखी ठेव. खिडकीच्या सरकलेल्या पडद्यातून किरणे सोड त्यांच्यावर. पवित्र कर त्यांना आणि आमच्या अगस्त चुली खाटा भांडी आणि कठड्यावर वाळत घातलेल्या गोधड्या पॅन्टी ज्याच्यावर ते 4थ्या मजल्यावरून 120 पान थुंकतात त्यांना तू रोज पवित्र कर. आणि जमलेच तर थंडीच्या दिवसात 1-2 महिने रात्रीचा पण उगव. आणि
म्हणजे आमच्याही मुलांना ऊर्जा त्राण येईल, ऊर्जा मिळेल, ॲल्युमिनची पातेली घेऊन फिरण्याचे दुसऱ्या दिवसासाठी. तर असं या सगळ्या कवितांनी मी आणि नामदेव हे आम्ही एकत्र आलो. तुम्हाला सांगतो, हा सुरुवातीचा अर्थात प्रवास होता. आता मी ज्या सगळ्या याच्यासाठी साधारण प्रसिद्ध आहे किंवा माझं जे काही सगळीकडे हास्य विनोद वगैरे आता सगळं सांगितलं, तर ते थोडस मी थोडासा वाचलो का. 4 महिने मी भारतात नव्हतो, त्यामुळं. आणि मी आता बोलताना असं म्हणालो आमचा मित्र विजय, की अनेक वर्ष मराठी भाषेचा जो याचा मुद्दा अभिजात भाषेचा, तो यावेळेला तो निर्णय झाला, रखडला होता का. तर ते मला असं कळलं की शृंगार, वीर, करुण, रौद्र हे सगळे शांतरस वगैरे, माऊलींचा सगळा शांतरस आपल्याला सगळं माहित आहे. या सगळ्या बाबतीत मराठी भाषा ही संपन्न आहे. पण बिभत्स रसाच्या बाबतीत मराठी भाषा त्यांना कमी वाटली, तुम्हाला सांगतो. आणि या 2-3 वर्षामधलं जे सगळी वक्तव्य किंवा सगळं जे काही 2-3 वर्षात जे त्यांच्या सेंट्रल कमिटीला ध्यानात आलं, तेव्हा बिभत्स रसाच्या बाबतीत देखील मराठी आता परिपूर्ण भाषा झाली आहे. आणि म्हणून त्यांनी अभिजात भाषेचा दर्जा दिला. म्यूट करून टीव्ही बघावा असे दिवस आले हो, तुम्हाला सांगतो. म्यूट करून बघावा म्हणजे असे सगळे दिवस. काय एक वक्तव्य, काय गरळ, काय कुणाची जीभ काय छाटून टाकावी, अमुक काय एक वा 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 वा. म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना की ज्याला मतस्वातंत्र्य, व्यक्ती स्वातंत्र्य, तर ते कुठं एकीकडे आणि हे कुठीकडे. तर अशा वातावरणात मी इथनं 4 महिने या इथल्या तडाख्यातून वाचलो खरा. पण तुम्हाला सांगतो, मी जेव्हा तिथल्या वातावरणात होतो, त्या अमुक याचं काय झालं, तमुक याचं काय झालं, तमुक ठिकाणी कशाचं वाटप कसं झालं वगैरे, किंवा लाडकी बहीण, लाडकी बायको, लाडक्या नवरा वगैरे, असं जे काय नवीन प्रकार आता एक येणार आहे तिथून पुढे, तर त्याच्यापासून मी वाचलो. पण तिथे रोज मी त्या अल जझीरा किंवा वर्ल्ड इज बॉयॉन किंवा तुमचं BBC, या सगळ्यावरती जे मी बघतोय, तर रोज सकाळी उठल्यावर अशी पानं मांडलेली असावी, तसं तर पॅलेस्टिनींचे किंवा यांची अशी त्या कफनामध्ये गुंडाळलेली अशी प्रेत रोज सकाळी दिसायची हो, तुम्हाला सांगतो. हे 4 महिने मी, आणि आता कालचा परवाचा स्कोर काहीतरी 42,800 वगैरे काहीतरी असेल, त्यात सगळी लहान मुलं वगैरे अशी. तर हे सगळं मला इतकं तुम्हाला त्रासाचं गेलंय, तुम्हाला सांगतो, काय सांगावं. तर त्याची एक कविता म्हणतो, आणि आणखीन एक त्याला जोडून एक कविता मी म्हणतो. गाझापट्टी म्हणते बघा आम्ही गाठले लक्ष, गाझापट्टी म्हणते बघा आम्ही घातले लक्ष, युक्रेन अजून फारच मागे सरतोय पितृपक्ष, युक्रेन अजून फारच मागे सरतोय पितृपक्ष, रेड सी म्हणजे लाल समुद्र म्हणतो तिकडून माझ्यासारखा मीच, डेड सी हसून म्हणतोय तुझ्या पुढे मीच, डेड सी हसून म्हणतोय तुझ्या पुढे मीच. पुतीनने तर उदक सोडले लक्ष लक्ष वाहू, पुतीनने तर उदक सोडले लक्ष लक्ष वाहू, नेतान्याहू म्हणतो कसा मी का मागे राहू, नेतान्याहू म्हणतो कसा मी का मागे राहू. युक्रेन मधला यज्ञ त्याला हवन कमी पडले, युक्रेन मधला यज्ञ त्याला हवन कमी पडले, गाझापट्टीत उरले सुरले सगळे भरून काढले, भुईने तर भार सारा ओटीत भरून घेतला. एवढ्या बॉडीज क्रिमेटेड बर का, भुईने तर भार सारा ओटीत भरून घेतला, विनासायास सेंद्रिय खत अमापाता तिला, अस्त्र बनून माणसे कशी एकमेका भिडली, माणसामधून माणसे नकळत वजा होत गेली. तर शेवटी डुअल गुरु सुरक्षा सल्लागार या भानगडीत तुम्ही कशाला पडता, समझोता करायला गेले. पण तैलात रक्षेत तेलापासून आम्हाला वाचवा, तैलात रक्षेत उपाय दुसरा कुठला, अशी एक कविता आहे. तर हे सगळं असंही असं कुठलाही टीव्ही सकाळी उघडल्यानंतर असं काहीतरी इतकं विचित्र वाटायचं हो, तुम्हाला सांगतो.
की ती प्रेतच दिसायची रोज, सगळी रोज प्रेत. आणि ती जी निवेदिका आहे ना, ती पॅलेस्टिनची किंवा बगदाद तुमच्या बैरूत मधली, त्या बॉडीज अशा लाईनीत मांडलेल्या पांढऱ्या वस्त्रातल्या, आणि ती छान तिचा ड्रेस कोड, तिनं लिपस्टिक लावलेली वगैरे, आणि मग ती आधी वातावरण कसं, क्लायमेट आजचं चांगलं आहे वगैरे असं करत शेवटी ती त्या प्रेतांच्या वरनं कॅमेरा फिरवायचा. तुम्हाला सांगतो हे इतकं भयानक आहे की तुम्ही मग तो दसरा असो, दिवाळी असो, गणपती असोत की नवरात्र असो, ते सगळं अपसेट करून टाकणाऱ्या अशा मी वातावरणात तिथं होतो. आता नेहमीच्या कार्यक्रमाकडे येतो मात्र. इथं कसं छान तांब्या भांड वगैरे ठेवलंय, नाहीतर ती अशी ती बिस्लेरी किंवा याची, म्हणजे ज्योतिबांनी बघा 19व्या शतकाच्या उत्तरार्धात पाण्याचे हौद रिकामे केले, आणि आम्ही 20व्या शतकात पाण्याचं बाटलीत बंद करून टाकलं. त्यांनी हौद उघडले, आम्ही बाटलीत क्लोज केलं ना, तुम्हाला सांगतो. पण ठीक आहे, बाटलीत प्युअर पाणीच असतं, तांब्यात काय भरून ठेवलंय आपल्याला, असंही थोडस असू शकतं. तुम्हाला सांगतो आता कवी म्हटल्यानंतर कसं हळुवार वगैरे असं वाटतं की नाही, असं तुझ्या गळा माझ्या गळा गंफो मोत्यांच्या माळा. पण असं आहे, तुम्हाला सांगतो आता दिवस असे आले की लोकलमध्ये चढलं ना तर तुझा गळा धरू का माझा गळा धरू. खरंच सांगतो, गळा मिठी वगैरे या गोष्टी तुम्हाला फार लांब आहेत. आणि कोविड नंतर तर ते सगळंच बंद झालेलं आहे. कोण कोणाला गळा मिठी वगैरे, हात पण तुम्हाला सांगतो हस्तांदोलन पण किती डेंजरस असू शकतं. इथपर्यंत आपण आता आपली वाटचाल सगळ्या समाजाची झालेली आहे. असं सगळं म्हणजे कवी म्हटल्यानंतर त्याला छान चंद्र चांदणं वगैरे असं असतं की नाही. माझ्या कवितेत प्रेयसी असते बघा, आमच्या कवितेत बोंबलायला बायको येणं मुश्किल, तर प्रेयसी कुठून येणार हो. खरं गरिबाची कविता आहे तुम्हाला सांगतो. असं सगळं. आमचा एक कवी मित्र तर इतका नाजूक की ते सकाळी जेव्हा टोस्टर आपण ब्रेड टाकतो ना त्या टोस्ट याच्यामध्ये त्या यंत्रामध्ये गरम करायला, तर तो असा खडक्कन वरती येतो ना ते ब्रेडचा टोस्ट, तो वरती आल्यानंतर तो जो जळलेला भाग असायचा ना त्याला पहिल्यांदा तो बर्नॉल लावायचा. तुम्हाला सांगतो इतका नाजूक कवी तो, तुम्हाला सांगतो फरक करतो. म्हणजे चांदण वगैरे आहे ना, तर मी एकदा त्या ठाण्याला माझा कार्यक्रम होता, म्हणजे आमचे सगळे कवीच होते, चांदण्याचे कवींना कोजागिरीला मला कधी बोलवत नाही, पण त्या दिवशी चुकून बोलवलं आणि मला असं कडेला बसवतात, कारण मी काय चांदण्याचा कवी नाही. तर ते असं मी एकदम मध्यंतरात दूध आलं म्हणताना मी आपलं अजून तरी कोजागिरीला दूधच येतं म्हणजे, नाही तर पुढं मध्यंतरात काय येईल काय सांगता येत नाही. तर ते दूध पिता पिता मी म्हटलं काय चांदणं पडले ते आयोजक आले, त्यांनी बॅटरी ऑन केली म्हणजे कुठं पडलं. ते अशा सगळ्या वेड्या बाजारात राहणारा मी माणूस आहे. पण सूर्याला मी एकदा विचारलं, म्हटलं कसं काय चाललंय, तर म्हणाला दिवस ढकलतोय. सूर्य दिवस ढकलतोय म्हणायची पाळी आली. पण सूर्याकडून मी एक गोष्ट शिकलो, अंधार पडायच्या आत घरी परत जायचं. अवघड आहे फार, महिलांचा विषय नाही तो तुम्हाला सांगतो. पण आमच्याकडे गेल्या वर्षी 31 डिसेंबरला पार्टी होती, 20 लोकांची पार्टी, 40 व्हॉलंटियर नेमावे लागले. एक इकडनं धरायला, ते धरायला जाणारेच पडले. तुम्हाला सांगतो धरायला जाणारेच खाली पडले. तर जसजसं उत्तर रात्र होत जाते तसतसा संकुचित भाव निघून जातो. हे विश्वाची माझी गरज. काय व्यापक भूमीवर जाऊन पोचतात. म्हणजे आमच्या इथं तर पहाटे 2:45 वाजता टॅक्सीतनं माणूस उतरला आणि तो अशा हल्लेडुले अवस्थेतच त्या टॅक्सीवाल्यालाच विचारतोय हमारा सोसायटी आया क्या म्हणून वगैरे. तर अशा सगळ्या वातावरणात वाढणारा असा मी कवी आहे. तुम्ही म्हणाल असं पानो पाणी शुभ शकुनांच्या कोमल ओल्या रेषा, काय पाडगावकरांना असंच लिहो असलो काही मला सुचतच नाही. खरंच सांगतो अहो, तुम्हाला सांगतो आमच्या इथं गेल्या वर्षी तिळगुळ देताना मारामारी झाली. तुम्हाला सांगतो एका गटाचे लोक दुसऱ्या गटाला तिळगुळ द्यायला गेले, ते म्हणे तिळगुळ घ्या गोडबोला, ते म्हणे तिळगुळ ठेवायचा चालू पडायचं म्हणून, गोडबोला कोणाला शिकवता म्हणून. असं लोक काय हमरे तुमरेवर येतील काही सांगता येत नाही.
म्हणजे मी एकदा चिपळूणला साहित्य संमेलन झालं आणि ते आमची मुलाखत वगैरे झाली आणि खाली उतरताना ती मुलं आली ऑटोग्राफ द्या म्हणून. आता भले स्वाक्षरी नाही ऑटोग्राफ पण काहीतरी मागतायत, हे तर एक चांगलं लक्षण ना. तर म्हणून मी आपलं माझी अशी तिरक्या याच्यामध्ये अशोक नायगावकर सही केली तर म्हणे आम्हाला काहीतरी मेसेज द्या. मेसेज आता ऐन वेळेला काय मेसेज द्या, तर मी म्हटलं पुढे जा म्हणून वगैरे. तर म्हणे आम्ही काय रिक्षा आहे का म्हणतो. आमच्या जनरेशनला साजेसा असं काहीतरी साजेसा असा एखादा संदेश द्या. मग मी 2 मिनिटं विचार केला आणि मग तिथे लिहिलं, ढेकणासारखं चिरडून मरण्यापेक्षा डासांसारखं गुणगुणत गुणगुणत मरा म्हणून वगैरे. त्यामुळे हे परफेक्ट आहे आमच्या दृष्टीने. असे सगळे एक प्रसंग हो. अहो एकदा एका कार्यक्रमात मी त्या एका मुलीला विचारलं, काय ग म्हटलं एकत्र कुटुंब पद्धती म्हणजे काय. तर ती उठून उभी राहिली आणि म्हणाली, आई आणि बाबा एकत्र राहतात त्याला एकत्र कुटुंब पद्धती म्हणतात. मुलांनाच आश्चर्य वाटतं आपले आई बाबा कसं काय एवढे वर्ष एकत्र राहिले. बघा तुम्ही रोजचे पेपर वगैरे बघितलं ना, आत्ताच्या मुलांना खरंच आश्चर्य वाटतं. मुलं वडिलांना विचारतात, बाबा तुमचं काय अफेअर नव्हतं का म्हणून. इतका मोकळेपणा आलाय समाजामध्ये. असं सगळं. अहो मी असं बोललो तर आमची मोठी मुलगी मला म्हणाली, बाबा तुम्ही कार्यक्रमात असं काहीतरी बोलताना तर तुम्हाला वृद्धाश्रमातलं पण हकलून देतील म्हणून. काय मुलीच्या सदिच्छा आहेत बघा. मॅनेजमेंट केलं तिथं, म्हणजे वृद्धाश्रमात ठेवणार हे नक्की, पण तिथं तरी सुखानं राहा, तिथनंही बाहेर काढतील वगैरे. असा धाकटी मुलगी त्याच्या पुढची ती म्हणते, अशोक नायगावकर आमुचे फादर आलिया भोगासी असावे सादर. आता सगळा भाग आहे. काय तुम्हाला काय आणि काय माणसंही अशीच भेटतात हो तुम्हाला. म्हणजे आमच्या इथे एकाचं लग्न ठरलं, त्या तात्यांना त्यानं पत्रिका द्यायला गेला. म्हणजे कसली रे पत्रिका. म्हणे माझं लग्न ठरलं. ते म्हणे तुझं कसं काय लग्न ठरलं. हे काय काय स्वागतशील भूमिका आहे बघा. तुझं कसं काय लग्न ठरलं. असे सगळे म्हणजे एक जण तर पेढा घेऊन आला, तात्या म्हणे हा घ्या पेढा. त्यामुळे कसला रे पेढा. तर म्हणे मला नातू झाला. त्यांनी असा चेहरा केला, हल्ली कुणाला काय होईल काय सांगता येत. हे अशी जी माणसं अवतीभोवती असल्यानंतर काय सुचणार हो कविता. पाडगावकर, इंदिरा संत किंवा आरती प्रभू सारख्या कविता सुचणं हे अवघडच असतं. पण तुम्हाला सांगतो की कवितेकडे येऊया आपण. टिळक माहित आहेत ना सगळ्यांना, म्हणजे असं अवमान केल्यासारखं वाटेल, पण हल्ली कुणाला काय माहित असेल काही सांगता येत नाही. खरंच सांगतो तुम्हाला. म्हणजे आमच्या घरातलीच गोष्ट, आमच्याकडे पूजा होती तर मी ते तामण आणायला सांगितलं. आमची मुलगी घमेलं घेऊन आली. तुम्हाला सांगतो काहीच कळत नाही. दादरला त्या एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये असं तो मराठी मीडियम मराठीचा पोएट्रीचा तास होता आणि ती त्याच्यामध्ये पारंब्या शब्द आला. आता इकडं बिल्डिंग तिकडं बिल्डिंग, ते मुलाला काय माहिती पारंब्या म्हणजे काय. तर ती मुलगी उठून उभी राहिली, मॅडम व्हॉट इज दिस पारंब्या. पण हल्लीच्या मॅडम पण हुशार असतात तुम्हाला सांगतो. त्यांनी लगेच सांगितलं, ते नूडल्स असतात ना, ते शिजवल्यावर जसं दिसेल तशा पारंब्या असतात ना. असा सगळा काय तुम्हाला सांगतो, भाषेचं काय होणार आहे काही सांगता येत नाही खरंच. आणि इतके चॅनेल्स, इतकं हे सगळं वाढत चाललंय की ज्ञान म्हणजे उतू चाललंय. तुम्हाला सांगतो ज्ञान हे व्हॉट्सअप पासून याच्यापासून ज्ञान नुसतं एका लेवल पर्यंत असायचं ना. दूध कसं पूर्वी मोवागी, तसं जरा साय वर येताना ते आपण तिथे थांबायचं. आता उतू चाललंय, सगळं उतू चाललंय ज्ञान. कुणालाच काही कशात लक्ष, म्हणजे इतके चॅनेल्स इतकं हे. आणि आपण बघा आता आपण जेवायची वेळ कशी असते. आपण सिनियर ज्येष्ठ नागरिक दुपारी 12, 1, 1:30 वाजता जेवायला बसतो. आता नेमकं आपण जेवायला बसतो ना, त्यावेळेला टीव्ही वरती सगळ्या चॅनेल वरती खाण्याचे पदार्थ दाखवतात. बघा तुम्ही एरवी नाही दाखवत, पण तुम्ही जेवायला बसला ना की ते चमचमीत पदार्थ रोज नित्य नवा, रोज नवीन पदार्थ असतो. आणि तुमच्या ताटात 2च पदार्थ असतात, खिचडी कढी, झुणका भाकर, आरोपी साक्षीदार, 2च पदार्थ. आणि ते जेवताना जर समजा तुमची चपाती किंवा तुमची भाकरी संपली आणि तुम्ही असं मागायला गेलात ना, ते म्हणतात
नंतर म्हणून म्हणजे असं बोलत पण नाही, नंतर वाढते म्हणून वगैरे इतकं भयंकर असतं. आणि ते सगळं लिहून घेतात रेसिपी वगैरे. अशा तुम्हाला सांगतो आमच्या घरात अशा 3 डायऱ्या भरल्यात तुम्हाला सांगतो. पण आता आपला आपला स्वभाव पुरुषांचा भाबला असतो की नाही, हे एवढं लिहून देत आहेत म्हणजे हा पदार्थ नक्की बनणारे आठवड्यात वगैरे, अशा वेड्या आशेवर आपण आठवडा ढकलत असतो तुम्हाला. पण ते कसलं शनिवार रविवार सगळं निघून जातं तुम्हाला सांगतो. खरंच सांगतो मी अगदी माझा अनुभव सांगतो तुम्हाला. खरंच मी अगदी इथं छातीवर हात ठेवून तुम्हाला सांगतो. पण तुम्हाला सांगतो माझे नातलग नाहीत, तिच्या माहेरचं कुणी आलं बरं का. म्हणजे एक नातलगात कसं शत्रू मित्र पक्षाचे आणि शत्रू पक्षाचे असे 2 प्रकार आहेत. तिच्या माहेरचं कुणी आलं तर हे बनवेल. नाही, दर वेळेला कुणी आलं ना ते हॉटेलमधून वडापाव किंवा समोसा पाव ते तुमचं कच्ची दाबिली वगैरे सगळं मागवतात. हा अनुभव मी माझ्या चेंबूरच्या घरचा सांगितलाय. कोल्हापुरातल्या महिलांबद्दल मी अजिबात अवाक्षर काढलं नाही. आपण ज्या गावी जातो तिथून सुखरूप बाहेर निघेपर्यंत तिथल्या लोकांबद्दल चांगलं बोलायचं असतं, अशी एक प्रथा आहे तुम्हाला सांगतो. तर हे असं सगळं काय माहित आहे आणि काय माहित नाही याच्यावरनं कुठे काय अवतीभोवतीचं वातावरण कसं आहे हे सगळं मी ज्या वातावरणात कवी म्हणून वाढलो ना त्याच्या अवतीभोवतीची परिस्थिती. काही लोक काय छान सुंदर सगळं असं दिल्लीला राष्ट्रपती भवनात कसं मोगल गार्डन आहे 1000 एकराचं, तसं त्या अनेक गुलाब आहेत, अमुक आहेत तमुक आहेत, किंवा म्हैसूरचं वृंदावन गार्डन काय किंवा अमुक आहे काय सुंदर सगळ्या याच्यामध्ये काय त्यांना स्फुरणाऱ्या कविता काय, किंवा महानोरांची हिरव्या पानात पानात काही चावळ चालते वगैरे. आज तिने कुठल्या सजणाला दूर नभातून बोलवले, अशा सगळ्या ज्या म्हणजे रम्य ओळी आहेत ना तशा प्रकारचा मी कवी नाही. म्हणून मी तुम्हाला हे सुरुवातीला हे सगळं सांगितलं. तर टिळकांना उद्देशून लिहिलेली एक कविता मी म्हणतो. माझी ओळख किती छान करून दिली त्यांनी, अगदी एका शब्दातच सगळं व्यवस्थित थोडक्यात आटपलं. अहो मध्ये औरंगाबादला माझं सगळ्या गोष्टी सांगितल्या. जगभर यांचे कार्यक्रम झाले. त्यांना अमुक केशवसूत पुरस्कारापासून अनेक भारतीय ज्ञानपीठमध्ये 2 कविता आल्यात. सगळं कोकण मराठी संमेलनाचा अध्यक्ष सगळं सांगितलं. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे अशोक नागावकर ऑक्टोबर SSC फर्स्ट अटेम्प्ट मध्ये पास झाले. आता हे काय सांगायची गरज आहे का तुम्हाला? असं काय माणसं भेटतील सांगता येत नाही. आणि विशेष गोष्ट म्हणजे लहानपणी ते अत्यंत बुद्धिमान होते म्हणतो. टिळक माहित आहेत का त्याच्यावरनं हे सगळं निघालं. टिळक तुम्ही असं मुंबई चौपाटीवर टिळकांचा पुतळा आहे आणि तिथं गेलो ना की ते सगळे लोक आपल्याला इधर आओ असं बोलवतात. आता मराठी माणसाला तिथं मुंबईत असं कुणी हाक मारली ना त्याला वाटतं आपले यांचे काय पैसे द्यायचे बाकी आहेत की काय. खरंच मराठी माणसाला फार राजधानी महाराष्ट्राची असल्यामुळे भिवून वागावं लागतं. तुम्ही चौपाटीवर इथे कशासाठी उभे आहात? अहो पाणीपुरी भेळपुरी खाणं हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि आम्ही तो रोज मिळवणारच. आम्ही सर्व आता संतोषाचे जनक आहोत. ते असंतोषाचे जनक होते, आम्ही संतोषाचे जनक आहोत. उगाच तुमचे ते वृत्तपत्रातले असंतोषाचे अग्रलेख आता आम्हाला नकोत. आता वृत्तपत्रात पानोपानी साबण लावणारी फेसाळबाई आम्हाला हवी. काय बघा काय जाहिराती असतात टीव्हीवरती. म्हणजे कार्यक्रम सिरियल बाजूलाच राहते, जाहिराती केवढ्या असतात आणि साबणाच्या केवढ्या जाहिराती. काय तो देश म्हणजे फेस झाला का काय असं वाटतं खरंच. आणि ते सगळे चांगले मोहक रंगाचे सुगंधी साबण सगळे बघा तुम्ही. महिलांना वाईट वाटेल पण सगळे सुगंधी साबण एकदम उत्तम सगळे महिलांसाठी दाखवतात बघा तुम्ही. मी काय चुकीचं बोलतोय का तुम्हाला सांगतो. आणि ते लाल रंगाचे जंतुनाशक साबण पुरुषांसाठी. टाळ्या काय वाजवताय? आपला अपमान आहे हा. शेम म्हणायचं असतं अशा वेळेला. महिलांनी टाळ्या वाजवायच्या असतात. असं सगळं मला ते जाहिरात बघून तुम्हाला सांगतो फिनाईल टाकून अंघोळ करावं का असं वाटतं. एवढे जंतू झालेत तर काय पुरुषांच्या ह्याच्यात. अशी सगळी गोष्ट. तर
म्हणजे तुम्हाला सांगतो, आता दिपावळीत ते अभ्यंग स्नान, आपण मालिश वगैरे करतो, सुगंधी तेलानं मालिश, तुम्ही उठणं वगैरे लावतो. मुलीला साबण मागितला, मला वाटलं तिकडचा फॉरेनचा नाही, इथला कुठला मोती किंवा तुमचा मैसूर सँडल वगैरे देईल. कसला, तुम्हाला सांगतो डेटॉल साबण दिला. अभ्यंग स्नानाला डेटॉल साबण मिळाला, तुम्हाला सांगतो. म्हणजे आधी साबणाचा शोध लागला आणि मग आंघोळीचा शोध लागला की काय. तर वृत्तपत्रात पानोपानी साबणा, वृत्तपत्रात पानोपानी साबण लावणारी फेसाळ बाई आम्हाला हवी आहे. उगाच तुम्ही दलाल स्ट्रीटवरच्या शेअर बाजारच्या शाळेत शेअर्सच्या शेंगा कुणी खाल्ल्या त्यांची नावं सांगू नका. ती शेअर्सची फोलपट आहेत ना, ती वाऱ्यावर उधळून लावा, तरच तुमची धडगत आहे. आणि आता हे शहर ग्रानाईटनं गुळगुळीत बनलंय. तुमचा जोडा चालताना त्यावरून घसरून काय गुळगुळीत झालं सगळं, तुम्हाला सांगतो. आमच्या मित्रांनो नवीन इंटिरियर केलं, नागावकर म्हणे नवीन इंटिरियर. अरे म्हटलं गेल्या वर्षी 3 लाख खर्च केले. नाही म्हणे आता जावई अमेरिकेला गेले ना, त्यामुळे तो याचा कमोड वगैरे बसवून घेतला वगैरे सगळं. म्हणजे माणूस परदेशी गेला कसं हाईट वाढत जाते बघा तुम्हाला. सगळं म्हणे चायनामधनं त्या बेड वगैरे आणल्यात वगैरे, असं 5-6 लाख खर्च केला हो तुम्ही. मी आपला गेलो, माझी चप्पल जी अशी सटकली तुम्हाला सांगतो, गुळगुळीत तो सगळं ते. पण पोतावर असं आपटलो म्हणून लहान मेंदू वाचला तुम्हाला. आणि खरंच सांगू का, तर इतकं सगळं दाखवतात. लोकांकडे गेलो ना, नातेवाईकांना नाही कधी दाखवत. नातेवाईक असे हे कुठल्या डिपार्टमेंटला आहेत माहित आहे म्हणून वगैरे, असं ते त्यांच्या चर्चा असते. मित्रांना दाखवायला काय, मित्रांचं काय, आपल्याला मस्त चहा पार्टी मिळाली, खायला मिळालं, बाकीचं काय त्यांचं ते काही करू नका. मित्रांचा उद्देश एकच असतो, पार्टी मिळाली मस्त, बरोबर आहे की नाही. नातेवाईकांचं तसं नसतं तुम्हाला सांगतो. तर ते टॉयलेट वगैरे उघडून दाखवतात तुम्हाला सांगतो. ते असं भिंतीमधलं तो स्टीलचा तो गोळा प्रेस करून पाणी कसं वाहतंय वगैरे त्या याच्यामधनं, तुमच्या कमोडमधनं. अरे म्हणलं मी वाईला कृष्णा नदीच्या काठी जन्माला आलो, नदी दुथडी भरून वाहत होती म्हटलं. आता त्या कमोडमधनं 7 लिटर पाणी वाहतंय, त्याच्यावर निर्धारास कविता लिहायची बघा. असे दिवस आले हो तुम्हाला सांगतो. काय एक, आणि इतकंच नाही, ते सगळं म्हणजे दोघांनाही उत्साह. आत नेलं म्हणे हे किचन बघा मॉडर्न असं केलेलं आहे सगळं, हे किचन प्लॅटफॉर्म वगैरे इतकं पॉलिश केलंय की म्हणे असा चेहरा दिसतो. माझं असं पंढरपूरचे बडवे कसं डोकं दाबायचे पूर्वी, तसं दोघांनी एकदम माझं डोकं दाबलं, चेहरा दिसतो. मी डोळे मिटूनच दिसतोय म्हटलं. आपलं काय, कुणाकडे गेलं, चहा फराळ मिळाल्याशी कारण तुम्हाला सांगतो, तोपर्यंत मन लावून ऐकून घेतो आपण, तुम्हाला सांगतो असं सगळं. तर मग आपल्याकडे निघताना कसं आशीर्वाद वगैरे देतात, तथास्तु वगैरे, तसं मी त्यांना म्हटलं की तुमची सगळ्यांची आयुष्य ग्रनाईट सारखी गुळगुळीत होऊ द्या. ग्रनाईटनं गुळगुळीत बनलंय हे शहर. ग्रनाईटला थोडी टाकी मारून घ्यायला सांगा. इथे तुमचे वीर उजणे कठीण आहे. तुम्ही कोण होतात हे खरेच आम्हास माहीत नाही. तुम्ही मंडालेला काय काळा खट्टा प्यायला गेला होतात की मंडाले म्हणजे एखादा पिकनिक स्पॉट होता टिळक. तुमचे धोतर खूप विचित्र वाटते, ऑड वाटते. इथे चौपाटीवर एखाद्या गाव खात्यातल्या गड्यासारखे, माथाडी कामगारासारखे तुम्ही रत्नागिरी चिखलगावला परत जा. तुमचं स्वातंत्र्य सैनिकाचं पेन्शन अडलं असेल दिल्लीत, आम्ही ते पाठवून देऊ पुढच्या पिढ्यांना. आणि काय त्या केसरी वाड्यातल्या मातीच्या जाडजूड भिंती, किती ओंगळ वाटते ते. तुम्ही एक करा टिळक, वाडा पाडून तो बिल्डरला विका. मी 92 साली साधारण ही कविता लिहिली आणि पुढच्या वर्षी केसरी वाड्याचा, पूर्वी त्याला गायकवाड वाडा म्हणत, बडोद्याच्या महाराजांचा तो होता, तर त्याचा पुढचा भाग पाडला. म्हणजे 1 वर्ष आधी साधारण मला समजतं तुम्हाला सांगतो. आज काय इथे बोलत नाही. मल्टी स्टोरी कॉम्प्लेक्स होईल, सुखाने 4 घास खाल, उगाच आंदोलनाच्या लढ्याच्या लष्करच्या भाकरी भाजू नका. आणि जाता जाता साने गुरुजींना एक निरोप द्या, म्हणाव श्यामला उगाच आईच्या डोळ्यातून पाणी काढणाऱ्या गोष्टी सांगत बसू नका. त्याला दुबई मस्कतला पाठवा, दुबई मस्कतला पाठवा. आज इथे डॉलरची गरज आहे. तुमचे डोके ठिकाणावर आहे काय? तुम्ही डॉलर मिळवा. लोक बघा कसे आनंदात बिअरच्या फेसासारखे फेसाळलेत, फसफसलेत. तुम्ही स्वदेशी बार टाका टिळक, स्वदेशी बार टाका टिळक. म्हणजे मला असं वाटतं ना की भारत देशाचं नाव सुद्धा बदलून भारत देश करा, भारत देश करावं. तुका केवढे बार झाले तुम्हाला सांगतो.
परवा मी एका गावी गेलो आणि ते महिला महाविद्यालयात कार्यक्रम, तर पहिल्यांदाच गेलो. तर म्हटलं महिला महाविद्यालयात कसं जायचं? तर म्हणे अशी सरळ जा, वसंत बार आहे ना तिथनं लेफ्ट मारा आणि आशा बारवरनं पुन्हा सरळ जा. व्यवस्थित सापडला मला, तुम्हाला सांगतो. म्हणजे खाली जाताना व्यवस्थित जातो आपण, येतानाचा काही भरोसा नाही तो. आता बार टाका, मस्त जगा, भूखंड घ्या, फार्म हाऊस घ्या, स्विस बँकेत पैसे ठेवा, मुलांना ग्रीन कार्ड द्या, आनंद करा आणि जमलंच तर सिंहगडच्या बंगलीच्या स्पॉटवर एखादं 5 स्टार हॉटेल काढा टिळक. तेच तुमच्या हिताचे आहे नव्हे. तोच आजचा आमचा स्वदेशी वाण आहे, तोच आजचा आमचा स्वदेशी वाण आहे. काही लोक पुण्याला शेजाऱ्याला विचारतात काय अण्णा दाद द्यायची का म्हणतात, जाऊ द्यात 1-2 जागा काय पाहिजे. काही लोक घरी गेल्यावर आंघोळ करताना टाळ्या वाजवायला सुरुवात करतात. घरच्यांना वाटतं यांना काय सायकॅट्रिस्टकडे न्यायला पाहिजे, त्यावर टाळ्यावर नाही म्हणे कालचं कार्यक्रमातलं आठवलं. वेळच्या वेळी आयुष्यात सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. माझा मुंबईला शिवाजी मंदिरला कार्यक्रम दादर आणि मी असा पोडियम समोर येऊन उभा राहिलो आणि मी काय बोलायच्या आधीच सगळ्यांनी टाळ्या वाजवायला सुरुवात केली. अरे म्हटलं येडे की काय, मी काय बोललो नाही काय नाही, टाळ्या काय हाणताय? ते म्हणे आमची विरार फास्ट लोकल चुकेल म्हणून आधी टाळ्या वाजवून घेतल्या. तर एवढा महिला वर्ग इथे आलेला आहे, इतक्या सगळ्या मालिकांचा त्याग करून ते आलेले आहेत. तुम्हाला सांगतो खरंच तर त्यांच्याविषयी 2-3 कविता म्हटल्या तर चालतील का सगळ्यांनी? सगळी कोल्हापुरातली सगळी पुरोगामीच हे व्यासपीठ आहे संबंध, तर तुम्हाला चालणारच. तुमच्या म्हणजे एकाही पुरुष बघा, कुणाच्याही पुरुषाच्या वरती अशी दृश्य अशी बाहेरून तरी आठी नाहीये. तुम्हाला सांगतो आतून काय असेल काय सांगता येत नाही आपल्याला, पण बाहेरून तरी इतकी पुरोगामी सगळी प्रेक्षक मंडळी आहे. टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी, महिलांच्या कविता. मी पहिल्यांदा आईवरची एक कविता म्हणतो, माय नावाची, बर का. तूच असतेस घर, स्थापत्याचं नेसू बदलतेस काळाच्या बकरीवर, चिकण मातीनं लिंपलेल्या धाब्याच्या घराशी पाट्यावर मीठ मिरची वाटत कधी जोत्यावर घट्ट उभी असतेस. चांदईसारखी कौलारू श्वास घेत अथवा पावसाळ्यात पत्र्याच्या ताडताड वाजणाऱ्या घरात पाखडतेस पोरकिड्यांना राठ हातांनी. तू कुठेही असतेस, तू कुठेही सामावतेस. रो हाऊसमध्ये गुंठ्यावर मोकळी ढाकळी आकाश न्याहाळत कृतज्ञतेची सावली होऊन तू असतेस अग्निहोत्री भाकरीचा न संपणारा वसा घेत. तू असतेस अग्निहोत्री भाकरीचा न संपणारा वसा घेत. तव्यासारखी जाळ रिचवत तुझ्या हातानं असते 1000 भाकरींची ऊब. तुझ्या हातानं असते 1000 भाकरींची ऊब. माय, आम्ही तुझ्या पोटी एकदाच येतो आणि तू तर आमच्या पोटात रोजच शिरतेस भाकरी होऊन. तू तर आमच्या पोटात रोजच शिरतेस भाकरी होऊन. तुझी कळण्याची भाकरी पातळ खुसखुशीत. खानदेशामध्ये कळणा म्हणून म्हणजे उडीद ज्वारी बाजरी असं सगळं मिळून ते कळणा नावाची भाकरी करतात बघा. तुझी कळण्याची भाकरी पातळ खुसखुशीत. तुझ्या भाकरीचे कळणे किती कठीण, तुझ्या भाकरीचे कळणे किती कठीण. तू स्निग्ध तेलासारखी पसरतेस भाकरीवर. आम्ही कृष्ण पक्षी तुझ्या भाकरीचा चंद्र गिळतो तिथी होत. आम्ही कृष्ण पक्षी तुझ्या भाकरीचा चंद्र गिळतो तिथी होत. माय, खरंच तुझे तिखट गोड लागते. तू कान धरावास, रागे भरावीस, धपाटा घालावा पाठीत आणि धुसमुसावे तुझ्या पदरात. गालावरून तू बोटे बोनावीस निघताना आणि आयुष्याच्या पदरात तुझी भाकर चगळत बसावं. आयुष्याच्या पदरात तुझी भाकर चगळत बसावं. आमच्या हॉटेलच्या समोरच एका ठिकाणी जेवलं, मला वाटतं आपल्या मित्राचंच हॉटेल आहे ते. पण अशी जी पोळी चपाती आपण ज्याला म्हणतो ती खाल्ली ना, तशी महाराष्ट्रात मी इतकी अशी लुसलुशीत आणि पदर सुटलेली अशी पोळी मी खूप खायला नाही मिळत. तुम्हाला सांगतो आम्ही पोळीला, मी आणि माझी पत्नी, आता ती कुठे बाहेर गेली, पण आम्ही इतकी नाव काढत होतो तुम्हाला सांगतो. तर ते कोल्हापूरचं गाव पण एक टिकून असलेलं गाव आहे तुम्हाला सांगतो, याला असं
ही कविता मी म्हणतो तर 10-12 वर्षापूर्वी लंडनच्या मधलं एक सबर्ब आहे क्रॉयडन म्हणून. त्या क्रॉयडनच्या तिथे माझा महाराष्ट्र मंडळात कार्यक्रम होता आणि तिथे मी कविता म्हटली. तर तेव्हा ती एक 5-6 महिने तिला म्हणजे गर्भारशी होती ती मुलगी, IT मध्ये असलेली, जगताप आडनावाची. ही कविता म्हटल्यानंतर ती मुलगी भेटायला आली आणि म्हणाली, या कवितेमुळं माझं तासगावकडचं अजोळ आहे त्याची आठवण आली. बघा तिकडे इतक्या 4-5 हजार मैलावरती माणूस जितका लांब जातो ना तितकं त्याला सगळं आहे ना ते सगळं आठवतं. असताना कोणाला माणसांची किंमत नसते, निघून गेल्यावर त्या सगळ्या माणसांचं, असं माणसाच्या आयुष्यात असं सगळं आहे. तर ती कविता तेव्हा आणि आता, तेव्हा आणि हे वातावरण अजूनही असेल अर्थात, काही ठिकाणी असं असू शकतं. तेव्हा चुलीशी फू फू फुंकणी फुंक, बाईचा दमसास पणाला लागायचा. फुंकणी वगैरे एक शेणीचा एक तुकडा आणि त्याच्यावर थोडीशी लाकडं वेकडं असं ठेवून सकाळी ती चूल आणि वैल असं चूल पेटवायचो आपण. आता ते सगळंच आयचं झालं म्हणा. तर चुलीशी फू फू फुंकणी फुकत, बाईचा दमसास पणाला लागायचा. आणि घरभर हळूहळू धूर दरवळत, आढ्याशी बिलगत झरोक्यातून वर विरत जायचा धूर, विस्तव आपल्या तंद्रीत राख्या डोळ्यांची उघडदाप करत. तो विस्तव जो आहे ना चलीतला, तो असा एका स्टेटमध्ये राहत नाही, असा फुलतो बारीक होतो. बघा तुम्ही, फुलतो बारीक होतो, विस्तव आपल्या तंद्रीत राख्या आड डोळ्यांची उघडदाप करत, घासून चकचकीत सगळी वाद्य सज्ज अवतीभोवती. ती परात, ते तसराळ, आता हे तसराळ मिसराळे भांडी पण आपण विसरून जा. ती पितळेची सगळी भांडी आहेत ना, ती सगळी उन्हात अशी चकाचक ठेवायची आणि ते जे चुलीवर जे पातेलं ठेवायचं त्याला असा बारीक मातीचा हात दिलेला असायचा, कारण भांड जळू नये म्हणून. ती त्यांचं एक स्वतःचं शास्त्र त्यांनी शोधून काढलेलं होतं. ही तिची सनातन बैठक, ती नुसती भांडी नव्हती, ही तिची वाद्य होती. सगळी वाद्य सज्ज अवतीभोवती, ही तिची सनातन बैठक. वारसा घराण्याचा रोजचाच रियाज. घराचा स्वयंपाक बनवणं म्हणजे रियाज होता, तो रियाज. घराचा षड्ज लागायचा सकाळी सकाळी, घराचा षड्ज लागायचा. आपल्यासारखे आजच्यासारखं म्हणजे असं स्टार्टर आणि अमुक वगैरे काय शेवटी काय मागवतात असं जे आपल्याला आता सवय लागली, तसं तुमच्या आमच्या लहानपणी असलं काही नव्हतं. 3 जिन्नस फक्त असे पानात पडायचे, पण त्याची टेस्ट आहे ती आत्ता कुठल्याही घरामध्ये, ही टेस्ट कुणाच्याही घरामध्ये आत्ता ही टेस्ट नाही. कदाचित केमिकल प्रॉडक्ट असेल काय असेल, पण त्या जुन्या बायका नऊवारी किंवा असं एवढं मोठं कुंकवानी असणाऱ्या आपल्या आज्या मावशा, त्यांच्या ज्या आमटीला, त्यांच्या उसळीला आणि ते असं भस्काभर असं ते काहीतरी तिखटाचं असं ते खुरासणीचं किंवा कारळ्याचं ते वगैरे द्यायच्या आणि बस 3च जिन्नस होते. त्या जिन्साला मला आठवत आहे, त्याची चव पुन्हा आयुष्यात आली नाही कधी. माफ करा महिलांना, पण ते आम्हाला आठवतं. तेच आता घरी बोलता येत नाही हो, आमच्या आईचा आमटी किती छान असायची वगैरे, इथं बोलायला काय हरकत नाही तुम्हाला. घराचा षड्ज लागायचा सकाळी सकाळी, प्रकाश पारोसा कौला अडून डोकवत राहायचा. प्रकाश पारोसा, त्या कौलाला मध्ये एक अशी छिद्र असायची आणि त्यातनं ते असे धुळीकण दिसायचे बघा. प्रकाश पारोसा कौला अडून डोकवत राहायचा, तिच्या अवनत चेहऱ्यावर केशरी उजेड फिरत राहायचा. चुलीतल्या लाकडाचा एक केशरी जो एक उजेड आहे ना, तो तिच्या गालावर असायचा. तो काय प्रकाश योजना होती बघा. नित्यक्रमाच्या मात्रा बाई थापत राहायची, धपधप धपधप धप धपधप धपधप धप परातीच्या अवकाशात. ते सगळं तिचं सगळं क्षितिज केवढं होतं, ती त्या परातीवर फिरून यायची. तुम्हाला सांगतो, त्याच्या बाहेर ती कधी गेलीच नाही. परातीच्या अवकाशात मुक्याने सगळ्याच रागांना सामावून घेत ही विलंबित धून. त्या बायका जेवायच्या काय 3-3, 4-4 वाजता जेवायच्या आपल्या घरातल्या जुन्या बायका. ही विसावायची घरादाराच्या पोटात. सकाळची मैफल आटपता आटपता तिला वेध लागायचे संध्याकाळचे. कुणाचं काय उपास असतील काय असतील, ती पुन्हा संध्याकाळच्या तयारीला लागायची बघा. तेव्हा आता 20वे शतक संपले आणि ती धृतलयीत. आता तिला असं वेळ नाही, ती धृतलयीत टर लायटर धरून ते सगळं चूल शेण्यान अमुक तमुक ते गेलं सगळं. टुर्र लायटर धरून निळाशार ज्योतिषी उभ्या उभ्याने ताठ मानेने
बघा आम्ही पुरुषांनी काय महिलांसाठी सोयी केलेल्या आहेत बघा. उभ्याचा ओठा काय, मागच्या बाजूला खिडक्या काय, संबंध तो एक्सॉस्ट फॅन वगैरे दिलेला असतो वगैरे. केवढा पुरुषांना महिलांबद्दल एक आमच्या काळजी आहे बघा. आता तिच्यावर उजेड चहू बाजूनी पहारा दिल्यागत, सगळ्या बाजूने तिला असा मोकळा श्वास घेता येईल असं. ती क्षणभर शांत, तिसऱ्या शिट्टीसारखी पुन्हा लगबगीत, धावपळीत, गडबडीत. आता तिची कॅसेट सीडी झालेली, धावपळीत गडबडीत तिची कॅसेट सीडी झालेली, झाकपाक करून डबे भरून किचनच्या बाहेर मोकळ्या जगात घामेजलेली ती इवल्याशा घड्याळाबरोबर सेकंद काट्यासारखी धावते मस्टर गाठायला, धावते मस्टर गाठायला. आणि सगळं घर बेहोश तिच्या रिमिक्स मध्ये. बाई ग घमेल्यातल्या अग्निभोवती सुरू होतात तुझे फेरे, आणि चालूच राहतं अग्निदिव्य सकाळ संध्याकाळ, चालूच राहतं अग्निदिव्य सकाळ संध्याकाळ. म्हणजे पूर्वीसारखं नुसतं स्वयंपाक नाही, आता तिनं त्या घराला हे द्यायला, अर्निंग करायला नोकरी पण 4 तास 8 तास केली पाहिजे. आणि ते सगळं स्वयंपाकाचे आमचे डबे पण भरले पाहिजेत. तुम्हाला सांगतो इतकी डबल जबाबदारी तुमच्यावर आता आम्ही सगळ्यांनी दिलेली आहे. तुम्हाला सांगतो आता एक वेळवती नावाची एक कविता आपल्यासाठी. थोडं जास्त होतंय का महिलांचा गौरव तुम्हाला सांगतो? नाही, पण जर होत असेल ना तर मी समारोपाची जी एक कविता घेईन ना त्यात तुम्हाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. एवढं मी वचन देतो. म्हणजे असं माझं वचन हे एखाद्या असं मी अमुक बांधीन अमुक करीन वगैरे असलं काही निवडणुकीतलं वाचन नाही आहे, कवीचं वचन आहे. तेव्हा त्याच्यावर लक्ष ठेवा. आता मिळवती स्त्री काही इतिहास पुराण काळात नव्हती. रांधा वाडा उष्टी काढा एवढंच फक्त महिला करत होत्या. तुम्हाला सांगतो आता कसं 19व्या शतकाच्या उत्तरार्धात महिला 2 तास 4 तास 6 तास काही ना काही नोकऱ्या करायला लागल्या. बरोबर आहे की नाही? म्हणजे अगदी बघा की मुंबई सारख्या ठिकाणी त्या झोपडीवर सुद्धा लिहिलेलं असतं खडून त्या पुठ्ठ्यावर, आमचे येथे फॉल बिडिंग करून मिळेल म्हणून. म्हणजे ती तळागाळातली महिला सुद्धा 10-15 रुपये अर्थार्जन करून देते. महिला सगळ्या 2 नोकऱ्या करतात, पुरुष काय एकच नोकरी करतो. बरोबर आहे की नाही? पेशवाईत काय 3 शिफ्ट मध्ये लढत होते का हो तुम्ही लोक? आपण एकदाच लढायचो आणि मग दुसऱ्या दिवशी लढायला जायचं. बरोबर आहे की नाही? महिला बघा सकाळपासून सगळं तो कुकर, त्याच्या शिट्ट्या, ते कणिक, ते सगळं जे काय त्यांचं ते रेडिओच्या किंवा याच्यावरती त्यांचं गणित ठरलेलं असतं. आणि त्या पुन्हा ऑफिसमधनं थोडी म्हणजे हे घेऊन परमिशन घेऊन मुलांचा ओपन डे वगैरे असेल तर तिथे पण जाऊन येतात वगैरे. मी इतकी वर्ष 40-35 वर्ष नोकरी केली, पण मुलांच्या शाळेमध्ये काय झालंय काय कधी मी बघा विचारायला गेलो नाही. तुम्हाला कितवीत आहेत हे सुद्धा त्यांना विचारावं वाटायचं. का रे तू कितवीत? तर ती म्हणायची मी 5th स्टँडर्डला. मग म्हटलं ठीक आहे. मग असं सगळं इतकं आम्ही सगळे तर त्या महिलांच्या आणि त्या महिलांचं तुम्हाला सांगतो जीवन कसं झालेलं आहे. म्हणजे आम्ही लोक कसं, महिला बघा की त्यांचं जीवन इतकं धावपळीचं आहे की त्यांचं धावपळ म्हणजे त्या जेव्हा उतरतात याच्यामधनं तुमच्या बस किंवा लोकलमधनं याच्यामधनं उतरल्याबरोबर ती आतली एक पिशवी काढतात. स्टेशनच्या बाहेर भाजीवाले असतात, त्यांच्यातली ती कांद्याची पात, गवारी किंवा आणखीन काय वगैरे कोबी बिबी मिरच्या कोथिंबीर लिंबू सगळं घेऊन त्या घरी आल्या की ते दरवाजातच ते सँडल विंडल काढून डायरेक्ट किचन मध्ये जातात. बघा तुम्ही पिशवी घेऊन. पुरुष बघा ऑफिसातनं आला कसा, आल्याबरोबर ते दरवाजाच्या मागे रेग्युलेटर असते बघा, तर ते असं एकदम 1 वरनं ऑन 4 वरती देते बघा ती. आणि ते कोथामध्ये असा तो आडवा होतो ना, असे पंखा मोठा करा म्हणून, म्हणजे वाघ मारून आल्यासारखे पुरुष येतात. खरंच सांगतो, वाघ मारून आल्यासारखी सगळी जरा फ्रीज मधलं थंड पाणी दे म्हणून. महिला माझी पत्नी ज्युनियर कॉलेजचे प्रिन्सिपल 36 वर्ष नोकरी करून ती घरी आलेली येत होती इतके वर्ष, पण कधी ती आल्याबरोबर मी फ्रीज मधली बाटली काढून तिला ग्लास असा थंड पाणी भरून द्यावं असं पाप मी कधी केलेलं नाही. आणि काय तुम्हाला एक सांगायचं असं की ते एकदा तिनं सांगितलं की
मी कुकर लावलाय आणि जाते आंघोळीला. 5 शिट्ट्या झाल्या की बंद करा. मग त्यात काय अवघड आहे म्हटलं वगैरे. ती गेली आत आणि ती मॅच सुरू झाली हो, तुम्हाला सांगतो. तर ते बघत बसलोय आम्ही. तो अहो 5 शिट्ट्या झाल्यावर मोजायला सुरुवात केली मी तुम्हाला सांगतो. ते सगळं कोळसा झाला तुम्हाला सांगतो. असं सगळं. पण आपल्या घरातल्या महिलांना, घरातले पुरुष बावळट आहेत स्वयंपाकाच्या बाबतीत, याचा काय अभिमान असतो. जेव्हा आमच्या यांना कुकर पण नाही लावता येत असं अभिमानानं सांगतात. ही दुपारची घटना केव्हा एकदा शेजारणीला सांगते, अगं शकू म्हणे इकडे आधी. आज गंमतच झाली. गंमत झाली म्हटल्यानंतर ती कशाला तिचं घर उघडते, डायरेक्ट तुमच्याकडे येते. अगं म्हणे यांना मी अशा 5 शिट्ट्या झाल्या की बंद करा सांगितलं आणि ते मॅच बघत बसले वगैरे. सगळं कोळसा झाला अमुक तमुक. ते म्हणताय असं होय म्हणे वगैरे. आता ते अशी सगळी गंमत असते. अहो आपण काय मदत करत नाही, पण ज्या वेळेला मी ते चकल्या करत होते ना, तर ते सकाळी 11-12 वाजता सगळी जेवणं झाली आणि ते चकल्या करा, बायको तळायला बसली मुलगी आमची. ते पीठ मळून द्यावं लागतं ना जोरात वगैरे, असो खूप जोर लावून मळून द्यावं लागतं असो. तर ते मी आपलं टीव्ही बघत बसलो आणि पण कवी हृदय ना तुम्हाला सांगतो. ती मुलगी असं जोरात कष्टानं मळून देते, मला राहावे ना. म्हटलं प्रज्ञा मी देऊ का थोडं मळून पीठ. मला वाटलं ती म्हणते बाबा तुम्ही कशाला, तुम्ही कशाला. कसलं हल्लीच्या मुली डांबरट तुम्हाला सांगतो. दिली की परत सरकवून माझ्याकडे. मेलो आता म्हटलं. कारण काय आहे की बुद्धीची कामं पुरुषांनी करायची आणि अंग मेहनतीची तव्यावरनं भाकरीवर पाणी फिरव याच्यासाठी काय बीएससी करायला पाहिजे का, टेक करायला पाहिजे काय, एमबीए करायला पाहिजे का त्याच्यासाठी, कुकर लावायला काय मॅनेजमेंट करायला पाहिजे काय. नाही, खालच्या डब्यातलं ते, खालच्या डब्यात ते काय डाळ टाकायची, ते धुवून त्याच्यात पाणी भरायचं, त्याच्यावर पुन्हा भाताच्या याच्यात तांदळात पाणी भरायचं, हे झाकण लावायचं, शिट्टी ठेवायची. आहे काय त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो. हे साध्या गोष्टी महिलांनी आम्हाला, म्हणजे केवढं इंटरनॅशनल काय चाललंय आणि तिकडं पुतीनचं काय झालं आणि याचं काय झालं. इंटरनॅशनल याच्यामध्ये आरबीआयनं बँक रेट कमी केला का वाढवला वगैरे, काय होणार. आम्हाला जगाची काळजी असते तुम्हाला सांगतो. महिलांना काय घरातली कामं असतात फक्त. तर म्हणून तुम्हाला सांगतो असा सगळा भाग. तर मी म्हटलं हे काय फालतू काम आहे म्हणून दिलं. तर मी आपलं ते मळायला गेलो पीठ. अहो कसलं दगडासारखं ते पीठ. तर असं तांब्या भरलेला होता. ते पाणी ओतलं त्याच्यावर तुम्हाला सांगतो. ते सगळं रंकाळा झाल्यासारखं झालं. ते दोघी वस्कन आल्या अंगावर. आधी बाहेर पडा म्हणे तुम्ही, इथं पाऊल नाही टाकायचं दिवाळीचं पदार्थ होईपर्यंत. म्हणजे आपण चांगल्या मनानं मदत करायला जातो तुम्हाला सांगतो. एक सद्भावना असते, चांगल्या मनानं मदत करायला जातो. पण महिलांच्या मध्ये क्षमा क्षमा करण्याची हे नसते. त्या क्षमा नाही करू शकत तुम्हाला सांगतो होईपर्यंत. आणि म्हणून आपण स्वयंपाकात मदत करत नाही तुम्हाला सांगतो. तुरीची डाळ कुठली, हरभऱ्याची कुठली, हे काय आमचा विषय आहे तुम्हाला सांगतो. बारीक रवा कुठला, मीठ कुठलं. खरंच त्या दिवशी आताच ते बारीक रवा काहीतरी टाकायचा होता, तर मला काय माहित मी बारीक मीठ असं टाकलं तुम्हाला सांगतो. सगळं वाट लागली त्याची तुम्हाला सांगतो. ते सगळं फेकून द्यावं लागलं. असा सगळा हा भाग आहे. तेव्हा त्या महिला मिळवती ज्या आहेत, त्या मिळवत्या महिलांच्या त्या कर्तृत्वाला अभिवादन म्हणून अशीच तिंबत कणिक राहा तू गरम तव्यावर भाज चपात्या. अशीच तिंबत कणिक राहा तू गरम तव्यावर भाज चपात्या. सजव आपल्या सिद्ध हातांनी अन्न ब्रह्म हे रुजव पोकळीत. अखेर होता सोडून दे तू कुकर मधली वाफ अनावर आणि शहाण्या शिटी सारखी वैस खालती शांत विसावत. बघून घेतो गृहपाठांचे, मुलांचं होमवर्क वगैरे सगळं तिनंच घ्यायचं. बघून घे तू गृहपाठांचे, सही करीन मी रिपोर्टावरी. म्हणजे मुलांच्या त्या रिपोर्ट कार्ड असतं ना, प्रगती पुस्तक काय ते, त्याच्यावर मात्र सही वडिलांची. काय महिलांचा हात कणकीचा असतो का त्यांना इन्फिरियर कॉम्प्लेक्स असतो काय कळत नाही. सही करीन रिपोर्टावरी, विसरू नको पण पेन्सिली समी, काढून देईन टोक निमुळते. शार्पनरनं एखाद्या वेळेला ते टोक काढून द्यायचं काम पुरुष करतात तुम्हाला सांगतो. अनंत असू दे तुझी नोकरी, देव करो आणि डीए वाढो, देव करो आणि डीए वाढो. हर महिन्याच्या पासबुकातून क्रेडिट होऊन लवंड माप. आता पगार बँकेत क्रेडिट होतो ना. अनंत असू दे तुझी नोकरी, देव करो आणि डीए वाढो. तूच घरांना पिलर इथे,
तूच उगवती, सगळ्यांचे डबे करून द्यायला तिलाच उठावं लागतं. तूच उगवती, तूच मिळवती, 1 BHK 2 BHK जायचंय, तिच्याच पगारातला EMI कापून जाणार असतो. तूच मिळवती, काय तुझ्या बापाने द्यावे, तू तर फक्कड मासिक हुंडा, काय तुझ्या बापाने द्यावे, तू तर फक्कड मासिक हुंडा. 40-50 वर्षापूर्वी लग्नात साधारण बैठक व्हायची, याद्या व्हायच्या. बघा मुलगी कशी आहे काय वगैरे काय नाही, याद्या झाल्या का? याद्या म्हणजे काय बा, असं म्हणजे आमची 300 माणसं येतील, जाताना एसटीतनं पुन्हा मध्ये लग्नाच्या तिथनं निघताना मध्ये काहीतरी ब्रेकफास्ट किंवा मध्ये खायला म्हणून पुरी भाजी 2-3 डबे भरून द्या, असं यादीत लिहिलेलं असायचं. भारत पाकिस्तानचा करार व्हावा ना, तसं ते लग्नाच्या गोष्टी सगळ्या कागदावर लिहिल्या जायच्या. तुम्हाला सांगतो इतकं भयंकर होतं 50-1 वर्षापूर्वी. आता होत नाहीत याद्या, पण ते इतकं. तर त्या लग्नामध्ये तुम्हाला सांगतो साधारण त्या महिला काय 100-100 एखाद दुसरी महिला नोकरी करायची. एकतर 2 महिलांच्या पायात चपला असायच्या 50-60च्या दशकामध्ये. एक ती शाळेतली शिक्षिका आणि दुसरी हॉस्पिटलमधली नर्स. बाकी 98 महिलांच्या पायात चपला नव्हत्या तेव्हा, कारण देवदर्शनाला जाताना काही चपला घालत नव्हत्या महिला. आता मला वाईचं आठवतंय, विष्णू लक्ष्मीच्या देवळाला जाताना आमच्या आळीतल्या कुठल्याच बायका चपला घालून देवदर्शनाला जात नव्हत्या. अशी एक ती प्रथा होती त्या काळात. साधारण आपण 5-7 तोळे सोनं वगैरे काहीतरी मागायचं. तुम्हाला सांगतो काय तेव्हाचा भाव बिव काय असेल, किरकोळ गोष्ट आहे तुम्हाला सांगतो. पण लग्नाला 4-5 वर्ष होऊन गेली, 1-2 मुलं झाली ना की चहाचा कप असा अलगद घ्या, चहा असा नाही दिला जात. 5-6 वर्ष मागितलंच की नाही, माझ्या बापाकडे 5 तोळे काढून दाखवतात. असा तिळपापड होतो. पण 2 मुलं झालेली आणि त्यात काय खरं सत्यच आहे ना, मागितलं ते असं वाटतं की काय करावं. तुम्हाला सांगतो म्हणजे तिळपापड होतो तुम्हाला. पण कवी असलो म्हणून, पुरुष म्हणून काही स्वाभिमान आहे की नाही माझ्यामध्ये. ते सगळं एकदा असा चिडलो, तुम्हाला म्हटलं हे नको म्हणून. ते सगळं जे काय अंगठी वगैरे सगळं, ब्रेसलेट आणि चेन बिन सगळं होतं ना, ते सगळं 4-5 तोळ्याचं असं म्हटलं घेतलं. आणि असं म्हटलं सासू सासऱ्यांच्या अंगावर भिरकावून देतो म्हणून म्हटलं. माणूस संतापला, काय करेल सांगता येत नाही तुम्हाला सांगतो. असा जो पायऱ्या चढत चढत गेलो तुम्हाला सांगतो. पण माणसाला विवेक बुद्धी दिलेली आहे तुम्हाला सांगतो. त्या काळात काय साधारण 1001 रुपये 10 ग्रॅम असेल तुम्हाला सांगतो. 4-5 हजाराचं सोनं ते. आज तुम्ही बघा काय, कालचा 75-400 भाव होता ना काहीतरी. 75-400 होता कालचा. तिकडचा मुंबईच्या वामनादी पेठाणकरचा भाव मी सांगतोय. तर हल्ली नुसते भाव बघायचेच दिवस आले आता सगळं. तर म्हटलं हे एवढं सगळं असं जिना चढताना विचार आला, म्हटलं हे जर आपण आत्ता असं फेकून दिलं तर 3-4 लाखाचा फटका बसला असता तुम्हाला सांगतो. म्हटलं अपमान केला तर आपल्या अंगाला काय भोकं पडत नाही. बघा तुम्हाला असा लाडू दिला कुणी, लाडू आदरानं दिला, घ्या लाडू, आणि असा दिला तरी लाडवाची चव फरक पडेल का तुम्हाला? लाडू हा गोडच लागणार तुम्हाला सांगतो. कसाही दिला. मी विज्ञानाचा विद्यार्थी आहे तुम्हाला. मी असल्या गोष्टीवर कुणी आदरानं दिला आणि कुणी असा तुच्छतेने दिला, मी त्यात कधी फरक पडत नाही. म्हणून मी म्हटलं कसाही दिला, अपमान झाला तर काय अंगाला भोकं पडत नाही. उलट्या पावली मी घरी परत आलो तुम्हाला सांगतो. असं सगळं. तर आजच्या मुलांना मात्र दरमहा पगार रूपी हुंडा आणणाऱ्या मुलीला पहिली पसंती दिली जाते. हा सगळा 70 वर्षामधला आज हा फरक आहे. थोडंसं अजीर्ण झालं असेल महिलांच्या गौरवपर तर थोडीशी मी पुरुषांची क्षमा मागतो. पण मागाशी मी तुम्हाला एक वचन दिलेलं आहे की समारोपाची जी कविता आहे ना, त्यात बघा सगळं वसूल करतो की नाही. बघा मराठी भाषा इतकी ग्रेट आहे तुम्हाला सांगतो. बघा तुम्ही असा विचार केलाय का कधी? पण मराठी भाषा एकमेव भाषा आहे की या भाषेत किती काव्यात्मक भाषा आहे. चोराच्या मनात पण चांदणं असतं असं म्हणतो की नाही आपण. बघा जगात कुठे आहे का असं? म्हणजे हिंदीत काय, चोर के दाढी में तिनका म्हणून हे काय वाक्य आहे तुम्हाला सांगतो. माझी मराठी इतकी ग्रेट आहे तुम्हाला सांगतो. आणि म्हणून आता जे अभिजात भाषेचं सांगितलं तुम्हाला सुरुवातीला कशामुळे दिलं ते असं. तर पण
कवितेचं वातावरण आहे असं काही मला वाटत नाही. म्हणजे आता यावेळेला आंब्याचा सीझन होता ना, तर मला वाटलं दिवस आंब्याचे आहेत, पण आपण रसातळाला जातोय की काय, असं थोडस खरंच सांगतो. मला असंच येतं. का असंच माझं डोकं कधीतरी तपासून घ्यायला विचित्रच काहीतरी मला हे असलं काहीतरी सुचत असतं. तर कवितेचं काही वातावरण आहे असं वाटत नाही. सध्याच्या गद्यप्राय परिस्थितीमध्ये आपल्याच हातून काही चुकलंय की काय, आणि पेपरात देखील फारच छापून येत आहे. मग आपल्याच दृष्टीत काही दोष आहे की काय, म्हणून मी प्रथम आय स्पेशालिस्टाकडे गेलो. आय स्पेशालिस्टाकडे गेलो तर तिथे त्याची आई त्याची दृष्ट काढत होती. आय स्पेशालिस्टची आई त्याची दृष्ट काढत होती. तुम्हाला सांगतो, त्यांनी मला मागचं दिसतं का विचारलं. मी नाही म्हणालो तर तुम्हाला बहुतेक मागचा नंबर दिसतोय, मग खांद्यावर ताबडतोब मिरर बसून घ्यायला लावला. तिथून मी बऱ्याच जणांना भेटत कानोसा घ्यायचा प्रयत्न केला. मी शाळा कॉलेज चालवणाऱ्यांना गर्दीतून वाट काढत भेटलो तर त्यांच्या मते कोचिंग क्लासेसला जागा पुरी पडते आणि आमच्यावर खूप ताण पडतो, आणि आई वडील दोघंही नोकरीला जाणार म्हटल्यावर मुलं सांभाळण्याचा प्रश्न असतो, म्हणून आम्हाला शाळेमध्ये घालतात. म्हणून ती शाळेत आमच्या माथी मारतात आणि सतत मुलांमध्ये वावरल्याने शिक्षकही बालबुद्धीचे राहतात. बघा तुम्ही, काय खरंच वाईट, काही शिक्षकांना म्हणजे अपमान झाल्यासारखं वाटेल. पण याचं माझी बायको पण स्वतः प्रिन्सिपल म्हणून रिटायर झालेली आहे, पण सतत लहान मुलांच्या सहवासात असतात. त्याच्यावरचं माझं हे काय एक मत आहे ना, हे काय व्यक्तिगत म्हणजे सामायिक सार्वकालिक असं मत मी मांडलेलं आहे. बघा तुम्ही की असं प्रगतीच होताना दिसत नाही आपल्या देशामध्ये अनेक गोष्टींमध्ये. म्हणजे आमच्या इथं बघा 72 साली एक डॉक्टर आले, 51 वर्ष झाली, 40-50 वर्ष, ते काय चाइल्ड स्पेशालिस्ट. आता 50 वर्षानंतर इतकी वर्ष फक्त चाइल्ड स्पेशालिस्ट, माणूस यंग स्पेशालिस्ट, सिनियर सिटीजन स्पेशालिस्ट, असं प्रगती व्हायला पाहिजे की नाही. मला या देशात अशी प्रगतीच होताना दिसत नाही सर. तर बालबुद्धीचे राहतात आणि त्यांना शिकवणारे तरी हल्ली कुठे मिळत आहेत असं बरंच काही म्हटल्यावर मी एवढ्या मोठ्या जागेत तुम्ही सरळ कोचिंग क्लासेसच का चालू करत नाही म्हणत आवर्त घेतलं. पुढे मी वाचनाची आवड कमी झाल्यामुळे समाज बिघडत चाललाय असा समज असलेल्या ग्रंथप्रसारकांची चर्चेला बसलो, तर टीव्हीमुळे आता शिकलेले लोक सुद्धा पुन्हा निरक्षर होऊ लागले. लोकांना ऐकू येतं, बघता येतं, लिहिता वाचता येत नाही. बघा तुम्ही, कुरिअरवाला आला ना, कोण सही करायला उठत नाही घरातलं. खरं आहे तुम्हाला सांगतो. आणि 100-1 वर्षापूर्वी काय ज्योतिबांच्या सावित्रीबाईंच्या काळात आपल्याला काय वाचता पण येत नव्हतं. त्यांनी शाळा काढल्यानंतर आपल्याला साक्षर झालो की नाही. पूर्वी आपण कुठं पडलो हे पण कळायचं नाही 100 वर्षापूर्वी. आता कसं, आता तिथं पाटी असते, हा खड्डा आहे म्हणून, मग आपल्याला वाचता येत आपण खड्ड्यात पडलोय म्हणून. 100 साक्षर झाल्यामुळे आपल्याला कळायला लागलं ना की आपण खड्ड्यात पडलोय ते. तर शिकलेले लोक पुन्हा निरक्षर होऊ लागलेत हे ऐकून काळजी वाटल्यासारखं झालं. मग थोडंसं हसायला येऊन मी अफाट बचत करणाऱ्या माजी मंत्र्यांचं अभिनंदन करायला गेलो, तर त्यांनी आपल्याला सुरुवातीपासून 100, 200, 500 इत्यादी रुपयांची नोटबुके जमवण्याचा छंद जडत गेला, आणि त्यातूनच हे नोटांचं मोठं संग्रहालय उभं राहिलंय म्हटल्यावर अशी सार्वजनिक बचत आपल्या देशात सर्वांनीच केली. तुमचं सरकार आलं, तुम्ही त्यातनं बचत करायची, आमचं आलं, आम्ही बचत करायची, असं आलटून पालटून सरकार आली, सगळा देश श्रीमंत होईल की नाही. बघा काय माझ्याकडे एक स्कीम आहे तुम्हाला सांगतो, पण मला अजून कुठल्या कमिटीवर घेत नाहीत बरं का. सर्वांनीच केली तर देश किती श्रीमंत होईल म्हटल्यावर पुढे मी पोलिसांना भेटलो, तर त्यांच्या बोलण्यात पुरावा बिरावा गोळा करून खटला उभा केला, तरी ऐनवेळी साक्षीदार शीर्षासन करतात आणि आम्हालाही पुरेशी सिक्युरिटी नसते. आपल्याला पोलीस आहेत, पोलिसांच्या रक्षणाला काय व्यवस्था आहे बघा तुम्ही. मध्ये एकदा आमच्या मुंबईच्या लोकलमध्ये काहीतरी पोलिसाला कुणाला तरी ढकलून देण्याचा प्रकार झाला. प्रत्येक पोलिसाला एक कमांडो दिला पाहिजे असं माझं मत आहे. सगळी बेकारी या देशातली नाहीशी होईल बघा तुम्हाला. तर मध्ये मी पोलीस स्टेशनला गेलो आमच्या मित्राबरोबर, आणि माझ्या हातात ही माझी पिशवी होती, ती पिशवी मी टेबलावर ठेवली. तर ते साहेब म्हणाले, हो नायगावकर पिशवी तुमच्या हातातच ठेवा म्हणे, आमच्या इथं चोऱ्या व्हायला लागल्या. आम्हालाही पुरेशी सिक्युरिटी नसते म्हटल्यावर
तुमचंही बरोबरच आहे म्हणालो तर निघताना त्यांनी रात्री अपरात्री काय दिवसाचं देखील जास्त बाहेर जात जाऊ नका, दिवसाचं देखील जास्त बाहेर जात जाऊ नका म्हटल्यावर पुढे मी न्यायाधीशांकडे गेलो असताना कोर्टात पोटुशा उर्फ गर्भारशी बायकांची गर्दी जमलेली बघून काही अन्याय इत्यादी प्रकार झाला की काय असा उपप्रश्न केला तर आपल्या भावी लेकरांसाठी साऱ्या जणी अटकपूर्व जामीन घ्यायला आल्याचे समजले. आपल्या भावी लेकरांसाठी साऱ्या जणी अटकपूर्व जामीन घ्यायला आल्याचे समजले. म्हणजे परिस्थिती फारच बिघडत चालल्यासारखं वाटलं. पुढे वाटेत पैसे दुप्पट तिप्पट करून देणाऱ्या अर्थसंस्थांना भेटून तुम्ही एवढे पैसे कसं काय दुप्पट करून देणार विचारल्यावर सुरुवातीला निदान काही वर्ष तरी आम्ही मुद्दलामधून खात्रीनं या योजना राबवू शकू असं म्हटल्यावर जास्तीच विश्वास बसला. पुढे वाटेत बंद कारखाने गिरण्यांच्या गेटवर मालकाने श्रमिक हो घ्या इथे विश्रांती, श्रमिक हो घ्या इथे विश्रांती असा बॅनर लावलेला बघून काय नेमकं सुचतं लोकांना आश्चर्य आहे म्हणत पुढे मी अधिकाऱ्यांच्या मोठ्या तोंडाला काळं फासल्याचा आरोप घातलेल्या लोकांना भेटून तुम्ही चांगल्या गोष्टी करणाऱ्यांच्या तोंडाला पांढरं का फासत नाही, म्हणजे वाईट गोष्ट केली काळं फासलं, चांगलं गोष्ट केल्यावर पांढरं फासायला पाहिजे की नाही. म्हणजे शाळेत कसं जोड्या लावा विरुद्धार्थाचे शब्द द्या कंस सोडवा असं माझं कसं माझं शिक्षण कमी आहे ना त्यामुळे अजून सगळं लक्षात आहे. तुम्हाला सांगतो खरंच सांगतो म्हणजे बेचा पाडा तुम्ही मला झोपेत न उठवा मी म्हणून दाखवू शकतो तुम्हाला सांगतो. तर पांढरं का फासत नाही सवाल केला तर त्यांच्या बोलण्यात पत्रकार आमच्या नावानं बोंब मारायला लागलेत म्हणून मी पत्रकारांना शोधायला निघालो तर त्यातल्या बऱ्याच जणांनी आम्ही पत्रकार नसून फक्त जाहिरात एजंट असल्याचं सांगितलं. पुढे मी बिल्डरला भेटून ही ओनरशिप जेलची आयडिया कशी काय सुचली. कोल्हापूर वगैरे इकडे या स्कीम आल्या नसतील मला वाटतं. स्वतःच्याच मालकीचा जेल बघा तुम्हाला सांगतो. म्हणजे तसं कोल्हापूर तुम्ही किती म्हणालात ना आधुनिक तरी माझ्या दृष्टीनं मागासलेलं आहे तुम्हाला सांगतो. बिल्डर ही ओनरशिप जेल सारख्या आमच्याकडे एक मुंबईत आलेल्या आहेत गोष्टी. ओनरशिप जेलची आयडिया कशी काय सुचली तर दिवसेंदिवस लोकांना एकत्र राहणं मुश्किल होत जाणार हे ध्यानात आलं आणि फुल बुकिंग ताबडतोब झाल्याचं ऐकून तुम्ही स्पेशल सुविधा जेलमध्ये काय देणार विचारल्यावर मिनरल वॉटरचा स्विमिंग पूल फुल सिक्युरिटी आणि बिल्डरनं मी स्वतः देखील तिथं राहणार आहे असं म्हटल्यावर जास्तीच विश्वास बसला. काळाची वेळीच गरज ओळखल्याबद्दल मी त्यांना दंडवत सांगितले. अखेरीस सर्वात शेवटी म्हणजे इतकं की शेवटी लॉ अँड ऑर्डर काय, सगळी तुमची शिक्षण व्यवस्था काय, तुमच्या डिग्र्या काय, तुमचं सगळं याच्यावरचा सगळ्यावरचा विश्वास जेव्हा तुमचा उडायला लागतो त्यावेळेला तुम्ही कवीकडे विश्वासानं बघताय. अटल बिहारी वाजपेयी काय किंवा VP सिंग काय किंवा अब्दुल कलाम काय ही सगळी साहित्य कवी याच्यातली मंडळी तुम्हाला सांगतो. राजकारणाच्या पेक्षा मोठी असलेली मंडळी. आज सुद्धा तुम्ही मला या कार्यक्रमाला अशोक नागावकर म्हणजे कवी म्हणून मला बोलवलं तिथे. कवी म्हणजे कवीच काहीतरी आपल्याला मार्ग दाखवू शकतो, कवी किंवा ट्रॅफिक पोलीस, बरोबर आहे की नाही. आणि ही घ्या माझ्याकडे मग त्याने ही मी कवीला गाठवून परिस्थितीवर काय करता येईल काय विचारलं तर त्यावर त्यानं अजून एक क्वार्टर मागवा म्हटलं. कवीला विचारलं तो म्हणला अजून एक क्वार्टर मागवा म्हटल्यावर त्यात काय ही घ्या की माझ्याकडची. मग पतियाळा पेक घेऊन लगेच नॉर्मलला आल्यावर इथं काय अशिक्षित लोक असतील, सॉरी तुम्हाला सांगतो, अडाणी लोक असतील त्यांना याचा अर्थ कळणार नाही तुम्हाला सांगतो. पतियाळा पेक घेऊन लगेच नॉर्मलला आल्यावर कविता ही जोवर स्फोटक कायद्याखाली येत नाही तोवर काही घडणं अशक्य आहे. कविता ही जोवर स्फोटक कायद्याखाली येत नाही तोवर काही घडणं अशक्य आहे असं म्हटल्यावर कमाल आहे. इतक्या तरुण वयात तुम्ही क्रांतिकारी विचार टिकवून धरलेत याचा आधार वाटला. शेवटाला देशाला आग तर लागली नाही ना वाटल्यावरून मी तडक रिक्षा करून फायर ब्रिगेडच्या ऑफिसात गेलो. तर तिथं त्यांनी सांगितलं इथं बिलकुल घाई करत जाऊ नका, घाई नाही करायची. आणि अजून आधीच्याच लोकांच्या आगी पेंडिंग असल्याचं आढळून आल्या. फायर ब्रिगेडच्या ऑफिसात अजून आधीच्याच लोकांच्या आगी पेंडिंग असल्याचं आढळून आल्यावर मात्र मी शेवटचा दिस गोड व्हावा. बा विठाईच्या दुकानाचं नाव काय आहे?
शेवटचा दिस गोडावा या मिठाईच्या दुकानातनं पेढा आणला आणि घराकडे परतलो. पेढा आणला आणि घराकडे परतलो. तो असं आता या महान अशा चिंतनशील विचार आणि सगळ्या एका त्याचं गेल्या शतकामधले ज्यांनी आपल्या महाराष्ट्रावर एक आपलं प्रबोधन केलं त्यांच्या स्मृतीला एक मी उजवे डावे कविता अर्पण करतो आणि समारोपाची एक सगळ्यांना वेळ आहे ना तसे ऐकताय तुम्ही छान ऐकताय तुम्हाला छान मला खूप आदर वाटतोय आणि भारतात आल्यानंतरचा हा मी 18ला पहाटे मी विमानानं आलो आणि दोन दिवस तर त्या निवडणुकीत त्याच्यात गेले आणि काल मी निघालो तिथनं तुम्हाला सांगतो अजून ते झोपेचं सायकल किंवा अमुक ते सगळं थोडंसं अजून बाकी आहे पण छान तुम्ही लोक छान सगळी दाद देतात खूप सुंदर गोष्ट आहे. बघा कविता ही किती सोपी गोष्ट असते. तुम्हाला मोठमोठे आता विद्या करंदीकर आरती प्रभू ये रे घणा नाव घाल माझ्या मना वगैरे काय 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 सुस्त सांगता येत नाही. तुहानोर काय हे काय माझ्या कविता एवढ्या ऐकल्या तुम्हाला असं वाटलं का म्हणजे मी आता हे दिसावं म्हणून स्टेजवर बसवलं नाही तर आपल्यातला माणूस आहे. बरोबर आहे की नाही म्हणजे की कविता लिहिणं अवघड गोष्ट नाहीये. उद्या आज जाताना तुम्ही 80 पानी वही घ्या आणि तुम्ही उद्यापासून कविता लिहायला सुरुवात करू शकता. तुम्हाला कॉन्फिडन्स देणारा माणूस आहे तुम्हाला सांगतो. बाकीचे कवी तुमच्यापासून अंतर ठेवतात. आपल्या बापजन्मी कविता लिहिता येणार नाही असं वाटतं अनेक कवींच्या कविता ऐकून. मी तुमच्यामध्ये आत्मविश्वास जागृत करणारा माणूस आहे बघा. आणि जगामध्ये जी विषमता आहे त्याच्यावर मार्क्सनं सगळं लिहिलं तुम्हाला सांगतो. दास कॅपिटल काय किंवा हे सगळं त्याची ग्रंथ निर्मिती. पण मी काय मार्क्स एवढा बुद्धिमान किंवा असा माणूस नाही. साधं चेंबूर गावठाणमध्ये 190 स्क्वेअर फीट मध्ये राहणारा माणूस आहे तुम्हाला सांगतो. पण याच्या विषमतेवर जसं मार्क्सनं लिहिलं तसंच नायगावकर न देखील कविता लिहिली असं इतिहासात 100 वर्षांनी नोंद होईल तुम्हाला सांगतो. मार्क्स बरोबर नायगावकरची पण नोंद होईल तुम्हाला सांगतो. कविता लिहिणं किती सोपं आहे बघा. आणि कशी विषमता मी आपल्या देहातच कशी विषमता आहे जगात विषमता किती आहे सगळ्या अनेकांनी सांगितलं मार्क्स पासून. पण या देहात किती विषमता आहे ती लिहिणारा अशोक नायगावकर हा पहिला माणूस आहे. तुम्हाला उजव्याने एक एक घास हळूच तोंडात टाकायचा. उजव्याने एक एक घास हळूच तोंडात टाकायचा. डाव्याने मात्र बघत बसायचं. डाव्याने मात्र बघत बसायचं. पानातलं संपत आलं म्हणताना डावा हजरच. डावा बिचारा हजरच. पातेल्यात डाव बुडवून वाढायला. हा देखील उजव्याचाच डाव. हा देखील उजव्याचाच डाव बहुधा. वाढून झालं की डाव आपला रिता कोरड्याने झाकणीवर पहारा देत. डाव रिता कोरड्याने झाकणीवर पहारा देत. तरीही डावा अभिमानाने फुलायचा. निदान पाण्याचं भांड धरण्याचा मान तरी आपला. पाण्याचं भांड धरण्याचा मान तरी आपला. पण बिचाऱ्याच्या लक्षातच यायचं नाही साधी 4 शीत भाताची शीत आपल्या हाती लागत नाही. साधी 4 शीत आपल्या हाती लागत नाही. उजव्याचे होते न होते तोच हात धुताना डावा हजर. हात धुताना डावा हजर. पाण्याचा तांब्या घेऊन भरून म्हणजे चुळाई यांनीच भरायच्या खळखळून. चुळाई यांनीच भरायच्या खळखळून लागलीच हातावर बडीशेप द्यायला. चमचा भरून डावा तयारीत आणि उजवा पोटावर हात फिरवत ढेकर देणार. उजवा पोटावर हात फिरवत ढेकर देणार. वाढदिवसाला पार्टीला गेलं तरी बुके मात्र डाव्याकडे आणि उजवा ऐटीत उंचावून हॅलो हाय शेक हँड करणार. हॅलो हाय शेक हँड करणार. जन्मभर आपण ओझ्याचे धनी म्हणत डावा तडफडायचा. जन्मभर आपण ओझ्याचे धनी म्हणत डावा तडफडायचा. आपण सतत डेबिट साईडला आणि उजवा मात्र क्रेडिट घेऊन जाणार. उजवा मात्र क्रेडिट घेऊन जाणार. कॉमर्सच्या लोकांना हे समजेल. उजवा मात्र क्रेडिट घेऊन जाणार. किती करा आपण निषिद्धच. रक्त उसळून घ्यायचं. काय हा जिथे तिथे अपमान. देवळातला पुजारी तो देखील आता उजवी घाला म्हणणार. प्रदक्षिणेला बघा मराठीत शब्द आहे उजवी घाला म्हणणार.
देवळातला पुजारी उजवी घाला म्हणणार, रस्त्यावरचा ज्योतिषी तो देखील डावा झिडकारून उजवा पुढे करा म्हणतो. तो देखील डावा झिडकारून उजवा पुढे करा म्हणतो. वाटायचं पेटून उठावं एकदा, पेटून उठावं एकदा. निदान निदान हृदय तर आहे ना आपल्या बाजूला. निदान किती साधी गोष्ट आहे तुम्हाला सांगतो, पण एकाही 700 वर्षात कुठल्याही कवी नाही मांडलेली नाही तुम्हाला सांगतो. हृदय तर नाही ना आपल्या बाजूला. एक ना एक दिवस अडवून धरूया यांच्या शुद्ध रक्ताला. एक ना एक दिवस अडवून धरूया यांच्या शुद्ध रक्ताला. पण त्याला धास्ती वाटायची. करायला जायचो एक आणि व्हायचं भलतच. न जाणो आपलीच बाजू लोळी पडायची, आपलीच बाजू लोळी पडायची. नको रे बाबा, निमित्त व्हायचं संपाचं आणि अखेर व्हायची टाळेबंदीत. निमित्त 2.25 लाख गिरणी कामगार भांडी कुंडी विकून गावी निघून गेले हो. तुम्हाला सांगतो, रविवारी ते असं झोळी वगैरे घेऊन यायचे, आमच्या इथं भिक्षा मागायला यायचे हो. तुम्हाला सांग, 2.25 लाख गिरणी कामगार मुंबईतले सगळे घरं खाली केली. निमित्त व्हायचं संपाचं आणि अखेर व्हायची टाळेबंदी. ते असं तर हे असं डाव्याच्या मनात कुणीतरी भरवून दिलंय, काहीतरी बिनसलंय. हे कळायला उजव्याला काय वेळ लागतोय, उजव्याला काय वेळ लागतोय होय. तशी तो उगी उगी करत थोपटत म्हणाला, अरे हे असं युगानुयुगे चालत आलंय, युगानुयुगे चालत आलंय. तू पाठी हाती धरायचीस, आम्ही अक्षर गिरवत जायचो. तू पाठी हाती धरायचीस, आम्ही अक्षरे गिरवत जायचं. तू पुस्तक हाती धरायचं, आम्ही वाचता वाचता पाने उलटत जायचं. तू शटल चेंडू हाती धरायचा, आम्ही रॅकेटनं बुडावर घाव घालायचा. शटल चेंडू हाती धरायचा, आम्ही रॅकेटनं बुडावर घाव घालायचा. हा खेळ असाच चालत आलाय, असाच चालत राहणार. उजवा डाव्याला म्हणाला, निदान निदान नमस्कार करताना, टाळ्या वाजवताना आम्ही तुला बरोबर घेतो. टाळ्या वाजवताना. एक बाराखडीची कविता म्हणतो, कख गग तथ दन पफ बब वगैरे. पण त्यात अक्षरांचे जुने अर्थ आणि नवे अर्थ कसे बदलत जातात बघा. तेव्हा क कमळाचं तळ घेऊन यायचा, क कमळाचं तळ घेऊन यायचा. खच अगदी खरं वाटत राहायचं, खच अगदी खरं वाटत राहायचं. आणि थ थुई थुई नाचत यायचा मोरासारखा, थ थुई थुई नाचत यायचा मोरासारखा. पला परत ये म्हणत पारंबीवर झुलत राहावंसं वाटायचं. पला परत ये म्हणत पारंबीवर झुलत राहावंसं वाटायचं. आणि द पसरून जायचा दव पहाटेवर, द पसरून जायचा दव पहाटेवर. गची तर गंमतच वाटायची, गची तर गंमतच वाटायची. फला असायचा भावला वेळ, फला असायचा भावला वेळ. आणि ल लवकर ये म्हणायचा वेलीच्या वेलांटीतून, ल लवकर ये म्हणायचा. हळुवार पावलांनी ह यायचा हलत डुलत, ह यायचा हलत डुलत. आणि माती बाजूला सारली, माती बाजूला सारली की केशर पिवळ्या मुळाक्षरांच्या रेषा हलत राहायच्या, हलत राहायच्या. तेव्हा आता आता भ कुठे भरकटत गेला भलत्याच दिशेने, भ कुठे भरकटत गेला भलत्याच दिशेने. अला आत ये बस म्हणावंसं वाटत नाही, अला आत ये बस म्हणावंसं वाटत नाही. ब बडबडत राहतो बार मध्ये बका बका कोंबत, ब बडबडत राहतो बार मध्ये बका बका कोंबत. क कुडतो आतल्या काडी ओढत धुराच्या वलयात. खच खरं खोटं देवाला ठाऊक खरकट, खच खरं खोटं देवाला ठाऊक खरकट. थ थरथरतो थडग्यातल्या थडग्यात, थ थरथरतो थडग्यातल्या थडग्यात. प पळाला पार, प पळाला पार सीमेवरून पासपोर्ट घेऊन. बघा 30-40 वर्षापूर्वी लिहिले. आणि नंतर कवी कसा द्रष्टा असतो, कसे लोक इथे मल्ल्यापासून सगळे पासपोर्ट घेऊन. कवी हा कसा द्रष्टा असतो, मला हे किती आधी सुचलेलं आहे बघा. फला फरफटत नेलं फटके दिले, गची गचांडी धरली मला पडला मार. ह नुसताच हळहळला, ह नुसताच हळहळला. धने तर धसकाच घेतला, धने तर धसकाच घेतला. म्हणे उचला आता उशीर होईल, उचला आता उशीर होईल. उद्याच्याला उठायचंय म्हणाला, उद्याच्याला
उठायचंय म्हणाला आणि सारी मुळाक्षरे 12 खडी फोडत बसली. सारी मुळाक्षरे 12 खडी फोडत. त्याचं पांढरा टी शर्ट, पांढरी हाफ पॅन्ट, सॉक्स आणि ते सगळे याचे शूज असतात ना, ते कुठल्या आता सकाळी ते सगळे लोक जॉगिंगला बाहेर कॅलरी जाळायला बाहेर पडतात बघा. असं सगळं. अरे खायचं कशाला एवढं तुम्हाला? 50 उलटल्यावर थोडं आहार कमी करायचं. सगळी कॅलरी जाळायला सकाळी बाहेर पडतात तुम्ही. आणि ते असं एकमेकांना असं 2 बोटं दाखवतात. आपल्याला वाटतं व्ही फॉर विक्टरी किंवा यांना 2 मतं पडली काय, पण त्याचा अर्थ व्ही फॉर व्हॉलंटरी रिटायरमेंट असा आहे, तुम्हाला सांगतो. आणि त्याच्यावरही मी 2 ओळी लिहिल्या होत्या. निवृत्त नोकरांचे, निवृत्त नोकरांचे बघ काय हाल झाले, बघ काय हाल झाले. काही पिण्यात गेले, काही पिण्यात गेले, काही पुण्यात गेले. काही पिण्यात गेले, काही पुण्यात गेले. परवा ते म्हणले ते पुण्यात जाऊन पिण्यात गेले म्हणून वगैरे. काय पुण्याच्या बुद्धिमत्तेबद्दल कौतुक करावं तुम्हाला सांगतो. आपण कोल्हापूरकरांना अपमान झाल्यासारखं वाटेल, पण मी जग जवळजवळ फिरून आलेला माणूस आहे गेल्या 20-25 वर्षामध्ये. फक्त ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिका या 2 खंडात माझं व्हिजिट नाही झाले. बाकी हे सगळं गाझापट्टी काय, इस्रायल काय, सगळा संबंध अमेरिकेपासून याच्यापर्यंत जग फालतं घातलेला असा मी माणूस आहे, तुम्हाला सांगतो. पण पुण्यासारखी बुद्धिमत्ता मला कुठे आढळली नाही. तुम्हाला वाईट वाटेल, पण मी विधान तुम्हाला सांगतो की असं त्या चितळ्यांकडे कार्यक्रमाला उशीर झाला आणि पुण्याला गेलेला माणूस जर बाकरवडी आणली नसेल तर त्याला परत पाठवतात काय वेळेला. बाकरवडी आणल्याशिवाय प्रवेश नाही. इतकं ते बाकरवडीचं महत्व आहे, तुम्हाला सांगतो. पण मी दुसऱ्या दिवशी सकाळी गेलो, शटर वर गेल्याबरोबर आत गेलो. म्हटलं अर्धा किलोचे 2 पॅक द्या बाकरवडीच्या. ते म्हणे देतो ना, आधी लाईनीत उभे राहा. तर म्हटलं मी एकटाच आहे दुकानात. नाही, एकटे असलो तरी लाईनीत उभं राहावं लागतं तुम्हाला. इतकं स्ट्रिक्ट, खरंच सांगतो. आता ते तुमचं घराला घरपण देणारी माणसं वगैरे होतं ना, एक बिल्डिंगची बिल्डरची जाहिरात. मी पुण्यात त्या रस्ता पेठेत तर चाललो होतो आज, तर त्या वखारीवर मोठा बॅनर, घराला सरपण देणारी माणसं. हे कसं सुचतं, कसं तुम्हाला सांगतो. खरं त्या मुठीच्या पाण्यातच काहीतरी आहे. मी नेहमी पुण्याला जाताना रिकामी बाटली घेऊन जातो आणि पाणी भरून आणतो, पण माझी बुद्धी अजून नाही वाढली. तुम्हाला ते पुण्याचं रसायनच काहीतरी वेगळं, तुम्हाला सांगतो. इतकं आता त्या याच्यामध्ये ती म्हात्रे पुलाच्या खाली ती गार्डन्स आहेत, तिथे 2-2, 3-3 हजार लोक जेवतात हो, लग्न वगैरे. तुम्हाला सांगतो की मी तिथं गेलो तर गेल्याबरोबर तुम्हाला सांगतो असा ती मोठा पाईप होता पितळेचा आणि पाठीवर ते सिलेंडर. माझ्या अंगावर वरपासून खालपर्यंत फवारा मारला. मला वाटलं डेंग्यूची साथ आहे म्हणून असं प्रत्येक, पण ते इतका सुगंध आला तुम्हाला सांगतो. म्हणजे 3,000 लोकांना ते सिलेंडर पुरतं, तुम्हाला सांगतो. ते पिकावर जे मारतात ना तुमचं पेस्टिसाइड, ते स्वच्छ करून त्यांनी ते त्यात तो सेंट भरलेला होते, हे भरलेलं होतं. हे मी कुठेही बघितलं. गेल्याबरोबर तुम्हाला सांगतो आत प्रवेश करताना त्यांनी असा एक खडक्कन ॲल्युमिनचा फोल्डेड ती जी एक स्टँड होता तो उघडला आणि असा इथे अडकवला, हुक असलेला असा गळ्यात. त्याच्यावर एकानं प्लेट ठेवली, दुसऱ्याने वाट्या ठेवल्या, असं सगळं ठेवलं. तुम्हाला सांगतो की असं गळ्यात ते अडकवलेलं आणि मी एका हातानं लाडू घ्या, एका हातानं पापड घ्या वगैरे. टाइम मॅनेजमेंट ज्याला म्हणतात तसं. त्या वरमाया म्हणजे नवऱ्या मुलाकडच्या त्या विहीणबाई वगैरे असं गळ्यात अडकवून त्या फिरत होत्या ना. तो हे तुमचा शेंगदाणे वगैरे वगैरे कसा मध्ये टेंबा ठेवून फिरतो ना संध्याकाळी, तसं आणि ते व्हिडिओ शूटिंग चाललेलं होतं सगळं. मला एक कल्पनाच कुठलं सुचतं कसं, तुम्हाला सांगतो. आता कोल्हापूरला पण महात्मा मिस्त्री एकेकाळी त्यांनी मराठी रंगभूमीवर हे तुमचं कीर्तन नाट्य वगैरे केलेलं, ते मला लहानपणी आठवतं एक तुम्हाला सांगतो. पण हे जिथं कोल्हापुरात कुठे अजून असं गळ्यात अडकवायचा स्टँड आणि त्याच्यावर ते ठेवलंय एका वातानं. बरं ते सगळं आपण घेतो ना, तुम्हाला सांगतो की
कुणाकडे लग्नाला गेलं म्हणजे आपण 4 घास कमी खातो तुम्हाला सांगतो. पण म्हणजे दुपारी 4 घास कमी खातो, म्हणजे रात्रीचं जरा व्यवस्थित आडवा. तर मी लाईनीत आपलं काय होतं, आपल्याला सुरुवातीला असं संकोच वाटतो म्हणून आपण 2च पुऱ्या किंवा एवढासाच असं ते पुलाव वगैरे असं घेतो आणि ते लगेच संपतं हो. 1 पुरी 2 पुरी ते काय एका घासाची पुरी असते आणि ते संपल्यावर पुन्हा मध्ये कसं घुसायचं, बरोबर. आणि मध्ये घुसायला गेलं ते सगळे लोक नजरा देतात असं. अरे जेवण कुणाच्या घरचं, नजरा कोण देते तुम्हाला? मला अपमान झालेला सहन होत नाही तुम्हाला. मी एका वेळेला अशा 7-8 पुऱ्याची चवड अशी घेतो तुम्हाला. एवढ्या 2 वाट्या भरून मी ते रसमलाई वगैरे सगळं तुम्हाला सांगतो, भरपूर असं 1-1.5-2 किलोचा ऐवज सगळा मी भरून घेतो. पण ते एवढं तुम्हाला सांगतो, एवढं घेतलं ना तरी ते कुठं ठेवायचा असा प्रश्न होतो तुम्हाला सांगतो. म्हणजे पूर्वी कसं, आता असं ते जर हे गळ्यात अडकवायचं नसेल तर तुम्हाला सांगतो असं ते आपला हात अडकून पडतो आणि ते एवढं वजन कसं सहन करणार तुम्हाला सांगतो. कुठंतरी ठेवावंच लागतं तुम्हाला सांगतो. ते जनावर कसं तुम्हाला सांगतो, माणूस जनावरासारखा वागू शकतो पण जनावरासारखा खाऊ नाही शकतो. बघा तुम्ही, ही ही मोठी विज्ञानाची खरी क्रांती व्हायला असेल तर माणूस असा आडवा होऊन हॉटेलात तोंडानं जेवतायत असे असं दिसलं पाहिजे खरंच. बघा तुम्ही, असं म्हणजे हाताचं काही कामच नाही ना तुम्हाला सांगतो. जनावर जर खाऊ शकतात तर माणूस का नाही खाऊ शकत तुम्हाला सांगतो. असं सगळं माझं आता हे दुसरं नवीन शास्त्रीय शोधांचं पुस्तक येणार आहे नंतर तुम्हाला सांगतो. असा सगळा भाग आहे. त्या लग्नामध्ये तुम्हाला सांगतो हे सगळं इतकं पुण्यामध्ये आधुनिक, म्हणजे मी तुम्हाला सांगतो त्या कर्वे रोड ज्या दशभुज गणपतीच्या तिथनं मी क्रॉसिंग करायला गेलो. अहो पुण्यात कुठून काय येईल सांगता येत नाही, सगळीकडे बघावं लागतं. वरनं पण काय येईल आता सांगता येत नाही. आता वरनं पण त्या मेट्रो चालू असतात ना, तुम्हाला वरनं काय आलं तर काय सांगा तुम्हाला सांग. उजवीकडे डावीकडे समोर, अहो मी 15 मिनिटं वेड्यासारखा उभा. तुम्ही मोठे एमडी असाल किंवा काय आणखीन कुठले मोठे बँकेचे मॅनेजर असाल किंवा सेटनेट झालेले प्राध्यापक असाल, पुण्यात तुम्ही बावळट ठरता, नाही क्रॉस करू शकत तुम्हाला. मी 12-15 मिनिटं उभा असा, तेवढ्याच एक माणूस आला म्हणजे तुम्हाला रस्ता क्रॉस करायचा का म्हटलं. मला वाटलं महापालिकेनं प्रत्येक सिग्नलला एक एक माणूस ठेवला, काय असं काय सांगता येत नाही हो. तर म्हटलं हो म्हणून. तर म्हणे 8 आण्यात रस्ता क्रॉस करून देतो. काय स्वस्त हो तुम्हाला, 8 आणे म्हणजे काहीच नाही ना. तर तेवढ्यात त्यांनी माझी बॅग धरली, माझा सगळा हात व्यवस्थित धरला आणि कुठेही बा स्कूटरचा किंवा रिक्षाचा पत्रा नाही लागणार रे, किंवा पायावरनं अंगठ्यावरनं कुठेही 2 व्हीलर नाही जाणार, इंटॅक्ट व्यवस्थित मला पलीकडे नेलं त्यानं. आणि तोपर्यंत त्यांना उशीर नको म्हणून मी खिशातनं ते नाणं, तेव्हा 8 आणे चालत होते, ते 8 आणे त्यांना काढून दिले. ते म्हणले रुपया झाला म्हणून. अहो म्हणलं तिथं 8 आणे ठरले, इथं आल्यावर एवढं म्हटलं क्रॉसिंग केलं, तेवढ्यात कसा डबल भाव झाला. ते म्हणे आता मी उलटा परत जाताना एम्प्टी रिटर्न जाणार. काय लॉजिक आहे बघा. असं सगळं. पण पुणेकर इतके बुद्धिमान असले तरी मी त्यांना म्हटलं मुंबईकरांसारखी माणुसकी तुम्हाला पुण्यामध्ये बघायला नाही मिळणार. तुम्हाला इथं बोलणं ठीक आहे, पुण्यात बोललो ते लोक ऐकतात काय, सगळे असे धावत आले. म्हणजे 25-20 वर्ष येत आहे, छान गुच्छ, शाल, श्रीफळ आणि मानधनाचं पाकिट घेऊन जाता परत. म्हणे तू काय माणुसकीच्या गोष्टी करता, तुमचा हात मोडला का पाय मोडला, म्हणे कसल्या गोष्टी करता. तेव्हा म्हटलं तिथंच उभं राहायचं, माझं अजून संपलेलं नाही म्हटलं. हे बघा म्हटलं, मुंबईची माणुसकी म्हणजे तुम्ही असं चक्कर आली, फिट आली तरी आणि तुम्ही प्रवास करताय, 1 तास व्यवस्थित उभं राहून तुम्ही प्रवास करू शकता. ते म्हणे हे कसं काय. म्हटलं लोकल ट्रेनमध्ये तुम्ही केव्हाही आज चढलात आणि तुम्हाला चक्कर आली, फिट आली तरी सगळे लोक तुम्हाला असा आधार देतात, दाबून धरतात. 1 तास चक्कर आलेल्या अवस्थेत माणूस प्रवास करू शकतो. आणि ते मग चर्चगेट किंवा व्हीटी स्टेशन आल्यावर तो आडवा होतो तुम्हाला सांगतो. ते म्हणले ती असली माणुसकी तुमच्या गावातच राहू द्या, आमच्या इथं आणू नका म्हणून. तर सांगायचा विषय म्हणजे
काही पुण्यात गेलेवरून चढलं. मी रिटायरमेंट घेतली आणि ज्या आधीच्या ज्या कविता मी महिलांच्या डोरोपर निघाल्या त्या सगळ्या मी नोकरीत असताना गैरसमजापोटी लिहिलेल्या कविता. प्रत्यक्ष जेव्हा मी रिटायर झालो आणि स्वयंपाकघरामध्ये मी जेव्हा निरीक्षण केलं, बघा आपल्याकडे काय आहे, एक बॉलपेन आहे. महिलांकडे काय शस्त्र आहेत, ते उलटणं, लाटणं, झारा, सुरी, काय केवढी शस्त्र आहेत त्यांच्याकडे. आपण असं हे फेकलं, बँडेड पण नाही लावावं लागत. तुम्हाला सांगतो, भीतीच वाटते. तुम्हाला सांगतो, आता सगळं म्हणजे आपल्याला मेथी निवडायला दिली तर आपण ती जुडी अशी फिरवून बघतो, ती सुतळी बांधलेली असते, ती अशी सोडायचा प्रयत्न करतो. बघा तुम्ही महिला बघा, ती अशी 2 बटकां खसकन तोडतात. कलात्मकता नाही, कलात्मकता. आपण ती काडी हातात घेतो, हे पान तोडू का, हे पान तोडू. विवेकबुद्धी आहे. तुम्हाला सांगतो, भले उशीर होईल आम्हाला, पण कशासाठी तोडायचं पान मुळात, असंही वाटतं ना आपल्याला. कवी हृदय आहे हो तुम्हाला. पुरुष हा मोडताच नाजूक आहे. तुम्हाला सांगतो, टाळ्या वाजवा जरा. महिला बघा, पान एकीकडे काडे एकीकडे, पण 10 मिनिटात त्या मेथीची वाट लावून टाकतात. तुम्हाला सांगतो, नारळ कसा खोवतायत बघितलंय का तुम्ही? तुम्हाला सांगतो, असं हृदय खोवतायत असं वाटतं. अहो मला नारळ खोवायला दिला. तुम्हाला सांगतो, आता ऑर्डर इज ऑर्डर. तुम्हाला सांगतो, रिटायर झालेला नवरा आणि मिलिटरीचा माणूस जे काम सांगितलेलं खाली मान घालून, कार्यक्रमात कसं माझी मान वर असते, घरी माझी मान खाली असते. तुम्हाला सांगतो, जे दिलंय ते काम ऐकावं लागतं. तर ती वाटी घेतली, ते खवायसाठी विळी काढली, पण विळीवर कसं बसायचं माहित नाही. तुम्हाला सांगतो, विळीवर उलटा बसलो मी. तुम्हाला सांगतो, असा सगळा भयास त्या स्वयंपाकघरामध्ये किती क्रूर गोष्टी चाललेल्या असतात. खरं हे रिटायर झाल्यानंतर मला ध्यानात आलं सगळं. आणि तुम्हाला सांगतो की इतकं सगळं, अहो मला वाटलं स्वर पण बदलतो. तुम्हाला सांगतो, अहो म्हटलं की काय, मला वाटलं काय नाही म्हणे, त्या मिरच्या त्या मटक्या भिजत टाकल्यात, त्या 2-3 वेळा पाण्यातनं निथळून फडक्यात घट्ट गाठ मारून त्याच्यावर वजन ठेवा, नशीब तुम्ही बसा, असं नाही सांगितलं. नाही तर मोड कसे येत आहेत बघत बसा म्हणून सांगितलं. हसताय काय? मी दुःख सांगतोय माझं. माझ्यापेक्षा वाईट दिवस तुम्हाला येणार आहे. तुम्हाला सांगतो, माझा शाप आहे तुम्हाला. तुम्हाला सांगतो, त्या स्वयंपाकघरामध्ये बघा कसं गळ्याची नख खुपसून अंदाज घेत क्रूरपणे त्वचा सोडली जाते दुधी भोपळ्याची. ती क्रूरता असते बघा. खरवडून काढतात ते दुधी भोपळा तुमच्या दुधी हलवा बनवण्यासाठी. बर का, आपण कसं बाजारात गेल्यावर असं कवळा दुधी भोपळा असं हळवार हात फिरवावा असं वाटतं. एक तर मी तर कवी आणि आपण पुरुष मुळचेच नाजूक, असा हात फिरवतो. महिला बघा, त्या देठाच्या तिथं नख खुपसून बघतात, कवळा आहे का निबर आहे. तुम्हाला हे माहित नाही, कारण बाजारात तुम्ही भलतेकडे बघत असतात. त्वचा सोडली जाते दुधी भोपळ्याची, सपासप सुरी चालवत कांद्याची कापाकाप चालली आहे, डोळ्यांची आगाग होते, शाळ्या नारळावर कोयत्याने दरोडा घातलाय. हे भाजलं जात आहे वांग. मला भरून आलं बघा. तुम्हाला सांगतो, एक 5-6 दिवस प्रॅक्टिस केली, तुम्हालाही भरून येईल. तुम्हाला सांगतो, हे भाजलं जात आहे वांग, निथळतंय त्वचेतून पाणी टपटप. तडतड कसं वांग भाजतात बघा. संक्रांतीचं भोगीच्या वेळेला कसं वांग भाजतात हो तुम्ही. क्रूरता, मला ते अक्षरशः मला युद्ध आठवतं काय काय वेळेला, की कसं किती क्रूरता आहे या महिलांच्या मध्ये. अशी म्हणजे तेल बिल चोपडून भाजतात हो. मला वांग भाजायला सांगितलं. आता आपण एकतर पुरुष हळवारच असतात आणि त्यात मी कवी डबल हळवार होत. मला ते बघवेना, मी डोळ्यावर हात ठेवून वांग फिरवायला लागलो. वांग निघून गेला, हात भाजला. इतकं माणसाच्या दुःखावर अनेकांनी कविता लिहिल्यात, माऊलींपासून ते आत्ताच्या आपल्या मानोर काय, संदीप खरे काय, अनेकांनी कविता लिहिलेल्या आहेत. पण
कांदा, वांग, मुळा याचं दुःख मांडणारा जगातला किंवा मराठीतला एकमेव कवी आहे म्हणजे परवा कुठेतरी आलं होतं लिहून की जगदीशचंद्र बोस नंतर अशोक नायगावकर म्हणून तडतडते मोरी हा अखेरचा फडफडाट कडीपत्त्याच्या पंखांचा उकळत्या तेलात चिवड्यासाठी फोडणी करतात असं कडीपत्ता टाकतात बघा बचकाभर फडफड 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 आपण नाही बघू शकत ते तडफडतायत तुम्हाला सांगतो तडफडताय कोणीतरी असं वाटतं की नाही बघा तुम्ही कडीपत्ता ते कसं टाकतात आणि मस्त ती एक पहिली बाई दुसऱ्या शेजारच्या बाईला म्हणते काय छान घाणा तापलाय अरे कसल्या समानतेच्या गोष्टी करता तुम्ही तडतडते मोरी हा अखेरचा फडफडाट कडीपत्त्याच्या पंखांचा उकळत्या तेलात आणि तिखट टाकलं जात आहे भाजीच्या अंगावर डोळ्यात अटक केली पाहिजे खरं तुम्हाला सांगतो तिखट टाकलं जात आहे भाजीच्या अंगावर डोळ्यात धारेवर किसली जात आहेत गाजर पिळवणूक चालली आहे आंब्याची पिळवणूक चालली आहे आंब्याची सर्वहारा बनली आहे होय वरवंट्याखाली चिरडते मीठ मिरची आणि बत्ता घातला जातोय वेलदवड्याच्या डोक्यात बत्ता घातला जातोय वेलदवड्याच्या डोक्यात फडक्याने गळा आवळून मुसक्या बांधून दह्याला फासावर चढवलंय चक्का बनवलं दह्याला फासावर चढवलंय चक्का बनवण्यासाठी हे भरडले जात आहेत गहू लाही लाही होते मक्याची ज्वारीची भर बाजारात सुराग उपसला जातोय कलिंगडाच्या पोटात भर बाजारात सुराग उपसला जातोय कलिंगडाच्या पोटात पोलीस नुसतेच बघतायत संत्र्या मोसंब्या केळ्यांची वस्त्र उतरवली जातायत दिवसा ढवळ्या मक्याच्या कणसाला दिलंय विस्तवाच्या तोंडी आणि वर मीठ तिखट लिंबू तोडलं जातंय जखमांवर हे काय चाललंय युगानुयुगे शाकाहारी हे काय चाललंय आपण या टाळ्या वगैरे वाजवल्या असल्या तरीही तुम्हाला असं वाटेल नायगावकर तुम्ही आमच्या दुःखाला वाचा फोडलीत उद्यापासून आम्ही त्या क्रूर स्वयंपाकघरात पाऊल देखील टाकणार नाही तुम्ही आम्हाला प्रकाश दाखवला उजेड दाखवला इथल्या तमाम पुरुषांच्या वतीनं मी असं आश्वासन देतो की स्वयंपाक करणं हा महिलांचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि आम्ही पुरुष मंडळी इथून पुढे त्या भानगडीत पडणार नाही सर्व कोल्हापूरकरांचे रसिकांचे हे आणि अशी चिल्लर अशा चळवळी या संबंध महाराष्ट्रभर सुरुवातीला पसरत देशभर पसरत आणि डाऊनट्रोडनचं तळागाळातले जो कोणी आहे त्याला हात देणे जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तर तशा पद्धतीनं हात देणं बोट धरणं एखाद्याचं ही जी हात धरणं हे जी संदेश हे लोक देत आहेत त्याला मी माझ्यापासून मी प्रशंसा करतो अभिनंदन करतो त्याला समाजानं त्यांच्या मागे उभं राहावं अशी कळकळीची विनंती करतो धन्यवाद